हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला आपण या चॅनलवरती मराठी वन शॉट व्हिडिओज बघत आहोत. तर आज आपला चॅप्टर आहे डुअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. कोणता चॅप्टर आहे? डुअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. तर चला सुरू करूया या चॅप्टरच्या वन शॉट व्हिडिओसाठी. चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे आणि जर एक गोष्ट सांगू तर चॅप्टरमध्ये 2-3च गोष्टी आहे. जर तुम्ही त्या कॉन्सेप्ट बेसिक पासून क्लिअर ठेवल्या, तुम्हाला एक जबरदस्त ॲनिमेशन असं मी दाखवणार आहे. जे शौर्य शक्ती बॅचमध्ये मुलं आहेत, टॉपर्स बॅचमध्ये मुलं आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे ते ॲनिमेशन. आज तुम्हालाही माहिती पडेल. एकदम अप्रतिम असं ॲनिमेशन आहे. त्यातनं तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एकही क्वेश्चन रॉंग होणार नाही याची माझी गॅरंटी. पण कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला बरोबर करावं लागेल सगळ्यांना. ठीक आहे, तर चला सुरू करू. कारण की या चॅप्टरमध्ये मोस्टली 2च टॉपिक आहे मेजॉरिटी. एक तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे आणि दुसरं डी ब्रॉग्लीज हायपोथिसिस आहे. बस, तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी डुअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. डुअल नेचर म्हणजे काय? डुअल म्हणजे काय? दोन. लाईटचे 2 नेचर असतात. लाईटचं एक पार्टिकल नेचर सुद्धा असतं आणि लाईटचं पार्टिकल सोबत अजून काय काय असतं? सांगा सांगा सांगा. अजून काय काय असतं? लाईटचं पार्टिकल सोबत वेव्ह नेचर असतं. ते वेव्ह नेचर आपण कुठं शिकत असतो माहिती आहे तुम्हाला? वेव्ह नेचर आपण वेव्ह ऑप्टिक्समध्ये शिकलो. या चॅप्टरमध्ये आपण पार्टिकल नेचर शिकणार आहोत. बघा असतं काय, मोस्ट प्रोबेबली खूप सारे सायंटिस्ट असतात. वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळी थ्योरी दिली होती. जसं की न्यूटन आले होते, त्यांनी पार्टिकल्सबद्दल सांगितलं होतं की लाईट एक पार्टिकल आहे, म्हणजे लाईट पार्टिकलच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतं. नंतर मॅक्सवेल वगैरे आले. मॅक्सवेलनी सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हायजीन आले, हायजीनने वेव्ह म्हटले, मॅक्सवेलनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटले. पण त्याच्यानंतर मॅक्स प्लँक नावाचे एक सायंटिस्ट आले, जे खूप जबरदस्त असं त्यांनी थ्योरी वगैरे दिली आहे त्यांची. मॅक्स प्लँक नावाच्या सायंटिस्टने त्यांनी सांगितलं होतं की पार्टिकल नेचर असतं. आणि त्यानंतर सगळ्यात जबरदस्त असे डी ब्रॉग्ली आले होते. डी ब्रॉग्लींनी काय सांगितलं? डी ब्रॉग्लींनी सांगितलं की तुम्ही भांडणं नका करू. त्यांनी सांगितलं भांडणं नका करू, तुम्हाला लाईटचं वेव्ह आणि पार्टिकल दोन्ही नेचर बरोबर आहेत, चुकीचं काहीच नाही. तर त्यामधलं रिलेशन सुद्धा डी ब्रॉग्लीने दिलेलं होतं. तर त्यांनी दिलेले रिलेशन्स आपल्याला याच्यात बघायचे आहेत. तर चला आपण सगळ्यात आधी सुरू करूयात. आता सगळ्यात आधी ना, हा चॅप्टर माझं शिकवण्याचा थोडासा वेगळा आहे. पण तुम्हाला डाऊट नाही येणार, प्रॉब्लेम नाही येणार, कॉन्सेप्ट क्लिअर होतील याची गॅरंटी माझी आहे, याची हमी देतो मी. ठीक आहे, चला सगळ्यात आधी आपण पार्टिकल नेचर बघणार आहोत ना. तर लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स, असंच आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी शिकायचं आहे. तर लाईट ट्रॅव्हल होतो फोटॉनच्या फॉर्ममध्ये. लाईट कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो? लाईट ट्रॅव्हल होतो फोटॉनच्या फॉर्ममध्ये. आता फोटॉन म्हणजे काय असतात सगळ्या गोष्टी सांगतो, थ्योरी पण दिली आहे. असं काही नाही की फक्त मी सांगतोय, हे बुकमध्ये पण दिलं आहे. आधी मी कॉन्सेप्ट सांगून देत असतो आणि त्याच्यानंतर आपण थ्योरी बघत असतो. फोटॉन म्हणजे काय असतं बघा. फोटॉन म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स असतात. फोटॉन म्हणजे स्मॉल पार्टिकल्स असतात आणि त्यांनाच फोटॉन्सला पॅकेट्स ऑफ एनर्जी सुद्धा म्हटलं जातं. फोटॉन्सलाच पॅकेट्स ऑफ एनर्जी सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, आणि फोटॉनला एक नाव अजून असतं मित्रांनो, क्वांटा. फोटॉनला एक नाव अजून असतं, क्वांटा. क्वांटा सुद्धा म्हणतो आपण यांना. क्वांटा म्हणजे काय? छोटे छोटे पॅकेट्स ऑफ एनर्जी. ठीक आहे, आता लक्षात घ्या, फोटॉन पार्टिकल लाईट आहे. लाईट कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतं? लाईट ट्रॅव्हल करतं पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये आणि त्या पार्टिकल्सला आपण म्हणतो फोटॉन. फोटॉन म्हणजे क्वांटा, म्हणजे छोटे छोटे पॅकेट्स ऑफ एनर्जी. आता या फोटॉन्सकडे काही ना काही एनर्जी असते, बरोबर? तर एनर्जी ऑफ फोटॉनला आपण ईने डिनोट करतो. ठीक आहे, ई म्हणजे आपण म्हणतो एनर्जी ऑफ फोटॉन. लक्षात ठेवा. एक स्टोरी सारखं आहे का, खूप मजा येईल तुम्हाला या चॅप्टरमध्ये. बेसिकली सांगायचं झालं तर सगळ्यात फेवरेट चॅप्टर आहे माझा पूर्ण 16 चॅप्टरमधला. ठीक आहे, आता एनर्जी ऑफ फोटॉन जी असते ना, ती 2 गोष्टींवरती डिपेंड करते. एनर्जी ऑफ फोटॉन डिपेंड करते एक तर फ्रिक्वेन्सीवरती. लाईटची काही ना काही फ्रिक्वेन्सी असते आणि लाईटची काही ना काही वेवलेंथ सुद्धा असते. फ्रिक्वेन्सीला आपण न्यूनी दाखवतो. ठीक आहे, आणि लाईटची वेवलेंथ सुद्धा असते. आता या चॅप्टरमध्ये ना मुलांना नोटेशनमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होत असतं. लक्षात ठेवा, मी इथं थोडेसे छोट्या अक्षरात लिहितो. मी हे न्यू असं काढत असतो, व्ही असं काढतो आणि कॅपिटल व्ही असं काढतो. हे न्यू म्हणजे पूर्ण डुअल नेचर संपेपर्यंत हे म्हणजे न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी असणार. ठीक आहे, आणि कॅपिटल व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असणार.
लक्षात ठेवायचं, ठीक आहे. अरे यार, हां, कॅपिटल व्ही म्हणजे काय असणार, पोटेन्शियल डिफरन्स, स्मॉल व्ही म्हणजे वेलॉसिटी आणि न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता एनर्जी जी असते ना फोटॉनची, लक्षात ठेवा, एनर्जी जी असते फोटॉनची ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते फ्रिक्वेन्सीला. एनर्जी ऑफ फोटॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. याचे अर्थ लक्षात ठेवा, जर फ्रिक्वेन्सी जास्त असणार तर 100% एनर्जी सुद्धा जास्त असणार. काय म्हटलो मी, फ्रिक्वेन्सी जास्त असणार तर 100% एनर्जी सुद्धा जास्त असणार. कळालं. आता हे प्रोपोर्शनल आहे ना डायरेक्टली, याचा अर्थ जर फ्रिक्वेन्सी जास्त आहे लाईटची तर त्यात एनर्जी पण जास्त असणार फोटॉनची. जर फ्रिक्वेन्सी कमी तर एनर्जी सुद्धा कमी. दॅट्स इट. ही तर सिंपल लॉजिक सगळ्यांना माहितीच आहे. प्रोपोर्शनॅलिटी साईन काढल्यानंतर एक कॉन्स्टंट द्यावं लागतं. प्रोपोर्शनॅलिटी साईन काढल्यानंतर एक कॉन्स्टंट द्यावं लागतं, त्याला आपण एच न्यू असं लिहू आता. आणि जे एच असतं ना हे प्लँक्स कॉन्स्टंट असतं. एच जे असतं ते प्लँक्स कॉन्स्टंट असतं आणि भरपूर साऱ्या कॉन्स्टंटची काही ना काही व्हॅल्यू असते. तर तसंच प्लँक कॉन्स्टंटची सुद्धा एक व्हॅल्यू असते. प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू लक्षात ठेवा 6.63 इंटू 10⁻⁻34 आणि याचं युनिट असतं जूल सेकंड. ठीक आहे, ही व्हॅल्यू लक्षात असली पाहिजे. कळालं. याच्यानंतरची एक गोष्ट, जसं आता आपण बघत चाललोय की जर लेंथ किंवा वेव्हलेंथ आपण अँगस्ट्रॉममध्ये किंवा नॅनोमीटर्समध्ये खूप जास्त व्हॅल्यूज बघतो वेव्हलेंथच्या लाईटच्या. कंपॅरेटिव्हली मीटरमध्ये व्हॅल्यूज नसतात, अँगस्ट्रॉम आणि नॅनोमीटरमध्ये असतात. रिझन असं आहे त्याचं की मीटर हे खूप मोठं युनिट होऊन जातं. मीटरमध्ये जर घेतलं तर 10⁻⁷, 10⁻⁹, -10 असं येतं. तर छोट्या युनिट्समध्ये सांगितलेलं जरा चांगलं असतं, पॉवर लक्षात ठेवण्याची गरज नसते. तर त्याच प्रकारे सेम प्रकारे एनर्जीचं जे युनिट आहे ना, एनर्जीचे 2 युनिट आहेत आपल्याकडे. आता एक युनिट जूल असणार आणि मॉडर्न फिजिक्स पूर्ण असेपर्यंत, आता सेमीकंडक्टर तर झालाच आहे आपला वन शॉटमध्ये, एनर्जीचे 2 युनिट असतात. एक जूल असतं आणि एक ईव्ही असतं. ईव्ही म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट. ईव्ही म्हणजे काय, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. तर यांच्या दोघांमध्ये कन्वर्जन आपण करू शकतो. ठीक आहे. हे का बरं गरज पडते, जसं बघा जूल, कॅलरी सुद्धा एक युनिट असतं हीट सेक्शनमध्ये फिजिक्सच्या, आपण कॅलरी यूज करतो मोस्टली. त्याचं रिझन असं आहे, जूल खूप मोठं युनिट होऊन जातं. कॅलरीमध्ये आपण कमर्शियली बोलतो की इतक्या याच्यात हे खाण्यात इतक्या कॅलरीज असतात, त्याचा अर्थ त्याच्यात तेवढी एनर्जी असते. त्याचा अर्थ त्याच्यात काय, त्याच्यात तेवढी एनर्जी असते. ठीक आहे. तर आता ईव्ही आणि जूलचं कन्वर्जन पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसं तर सगळ्यांना माहितीच असणार. आता वन शॉट व्हिडिओ एक्झाम आली आहे तुमची, वन शॉट व्हिडिओज चालू आहेत. 1 EV इज इक्वल्स टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. ठीक आहे. ईव्हीचं जूल झालं. भरपूर वेळेस जूलचं ईव्ही कन्वर्ट करावं लागतं. भरपूर वेळेस जूलचं ईव्ही कन्वर्ट करावं लागतं. तर 1 जूल म्हणजे असतं 1/1.6 इंटू 10⁻⁻19 EV. काय नाही, हे डिवाइडमध्ये पाठवलं फक्त. काय आलं, बुक्समध्ये मिळणार नाही, पण ही व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. एचची जी व्हॅल्यू ठेवली ना मी इथं, एचची व्हॅल्यू जूलमध्ये ना 6.63 इंटू 10⁻⁻34. ही जर मला ईव्ही सेकंडमध्ये पाहिजे असेल, सेकंड तर तसंच राहू द्या, जूलचं ईव्ही करायचं ना, तर याला डिवाइड करावं लागेल तुम्हाला 1.6 इंटू 10⁻⁻19. कळालं. आणि हे एचची व्हॅल्यू तुमची येणार 4.14 इंटू 10⁻⁻15 EV सेकंड. सर दोन्ही लक्षात ठेवायचं का? हो. तर सांगायचं तात्पर्य हे दोन्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन कसा विचारला जाईल, क्वेश्चन जास्त डिफिकल्ट करायचं तर हे लक्षात ठेवावं लागेल, नाही तर तुमच्याकडे लॉक टेबल असतं, चिंता करू नका. CETसाठी पण लेक्चर इम्पॉर्टंट आहे वन शॉटच्या हिशोबाने. ठीक आहे. ही व्हॅल्यू लक्षात, जे स्टार करतोय ना, हॅश करतोय त्याला, ते सगळ्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. चला, ज्याला हॅश नाही केलं ते नसलं तरी चालेल, असलं तर अतिउत्तम. ठीक आहे. चला, E इज इक्वल्स टू एच न्यू पर्यंत आलो आहे आपण. एचची व्हॅल्यूचं पण डिस्कशन मी केलं आहे आता तुमच्याशी. आता एक रिलेशन असतं माहिती आहे का ऑप्टिक्सवाल्या पार्टमधनं, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचं. फ्रिक्वेन्सीचं रिलेशन असतं, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज इक्वल्स टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेव्हलेंथ. हे खूप फेमस रिलेशन आहे, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेव्हलेंथ. तर फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल्स टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम C असतं आणि वेव्हलेंथ लॅम्बडा असतं. हे जर तिथं पुट केलं ना तर E इज इक्वल्स टू hc/λ. एक अजून नवीन फॉर्म्युला मिळतो. हा तर लक्षात ठेवायला सांगितलाच आहे मागच्या स्लाईडवर, हा सुद्धा लक्षात ठेवावा, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. hc/λ. h न्यूपेक्षा जास्त इम्पॉर्टंट कोणता असेल,
HC बाय लॅम्बडा. सर आता H तर कॉन्स्टंट आहे ना, तुम्ही आत्ताच सांगितलं. होय, H कॉन्स्टंट आहे, H ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि C ची ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. लहानपणापासून 7th स्टँडर्डपासून ही C ची व्हॅल्यू बघत आलाय स्पीड ऑफ लाईटची. तर मला सांगा तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक, E इज इक्वल्स टू H जर मी 6.63 इंटू 10⁻34 ठेवलं, इंटू C ची व्हॅल्यू जर मी ठेवली 3 इंटू 10⁸ आणि लॅम्बडा तर माहिती नसतं आपल्याला, तर ही एनर्जी तुम्हाला जूलमध्ये मिळेल. कसं काय कळालं सर तुम्हाला जूलमध्ये मिळणार? बाळांनो, ही SI मध्ये ठेवलं, हे पण SI मध्ये ठेवलं, ते एनर्जी SI मध्ये येणार. तर एक फॉर्म्युला येतो सर, डायरेक्ट यूज करू शकतो का? 100% यूज करू शकतात. वरचं कॅल्क्युलेशन केल्यावरती सिम्पल येतं 2 इंटू 10⁻25 डिवायडेड बाय लॅम्बडा. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, लॅम्बडा मीटरमध्ये ठेवायचं तर मग एनर्जी जूलमध्ये मिळते. पण सर आत्ताच तुम्ही थोड्या वेळ आधी बोलले की लॅम्बडा मीटरमध्ये नाही ठेवायचं, लॅम्बडा अँगस्ट्रॉम किंवा नॅनोमीटरमध्ये असतो. तर येस, करेक्ट. तर या जूलला आपण EV मध्ये सुद्धा करू शकतो. सर किती कन्व्हर्जन? काहीच नाही, मी चॅप्टर सुरूच नाही केला अजून. पण हां, खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे. हे पुढे येणार तर पुढं आपण रिपीट नाही करणार याला. कळत आहे का? रिलेट करतोय गोष्टींना. थेरी नंतर वाचली ना खूप जास्त कळतं. कसं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं पण आधी ॲनिमेशन दाखवणार आणि मग थेरीवर जाणार, असं जबरदस्त मजा येणार तुम्हाला. बघा, या जूलचं EV मध्ये जर कन्व्हर्जन केलं तुम्ही तर 2 फॉर्म्युले सांगतो. लॅम्बडा तुम्हाला नॅनोमीटरमध्ये ठेवायचा आहे की लॅम्बडा तुम्हाला अँगस्ट्रॉममध्ये ठेवायचा आहे, तुमची इच्छा. ठीक आहे. एनर्जी तुम्हाला EV मध्ये मिळणार 100%. इथं येतं 1240 आणि इथं येतं 12400. काही नाही, अँगस्ट्रॉममध्ये पाहिजे तर 1 0 जास्त ठेवा. ॲक्च्युली आन्सर ॲप्रॉक्सिमेट मिळणार याच्याने, मार्क्स पूर्ण मिळणार, ॲप्रॉक्सिमेट नाही मिळणार. हे आन्सर ॲप्रॉक्सिमेट का बरं सांगतोय? तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, याचा ॲक्च्युअल आन्सर 12420 येतं, पण आपण त्याला 12400 किंवा 1240 असं यूज करतो मोस्टली. ठीक आहे. इथपर्यंत कळालं असणार तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चलो पुढे. चला, काय काय सांगितलं मी इथपर्यंत एवढंच सांगितलं की फोटॉन म्हणजे क्वांटा, म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स, ज्याला आपण पॅकेट्स ऑफ एनर्जी सुद्धा म्हणतो. लाईट त्याच्याच फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते आणि त्याची जी एनर्जी असते ना फोटॉनची, तर ती डायरेक्टली प्रपोर्शनल असते फ्रिक्वेन्सीवर. म्हणून आपण ते कॉन्स्टंट देऊन त्याचा फॉर्म्युला बनवतो, E इक्वल्स टू h/nu. H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट असतं, त्याची व्हॅल्यू सांगितली. एनर्जी जूल EV दोघांमध्ये पण आपण लिहू शकतो. EV मध्ये जास्त प्रेफर करतो आपण मॉडर्न फिजिक्समध्ये. तर कन्व्हर्जन सांगितलं EV जूलचं आणि H ची व्हॅल्यू EV सेकंडमध्ये सुद्धा सांगितली. नंतर हे फॉर्म्युले सांगितले, फ्रिक्वेन्सी न्यू इक्वल्स टू C बाय लॅम्बडा लक्षात ठेवून E इक्वल्स टू HC बाय लॅम्बडा पण येतं. आणि हे फॉर्म्युले जर लक्षात ठेवले तर खूप चांगलं होईल असं माझं मत आहे. ठीक आहे. फक्त गडबड करू नका. खूप साऱ्या मुलांना हे लक्षातही असेल. ठीक आहे. ज्यांनी शक्ती बॅच घेतली असेल त्यांना तर 100% मी लिहून देतो बॉन्डवर, या व्हॅल्यूज विसरू नाही शकत. खूप वेळेस आलं आहे. जे शक्ती, टॉपर आणि शौर्य तिन्हीमध्ये जर असतील मग तर झोपेत पण सांगतील. बघा, कमेंटमध्ये असतील ना कोणी तर कमेंट करून जा की ह्या बॅचचे आहोत आणि कशी मजा आली होती या चॅप्टरला. ठीक आहे. चला, फास्ट रीड करणार का बरं? सांगितलं हे सगळं कसं काय सर? बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिस्ट ऑफ म्युच्युअली परपेंडिक्युलर ऑसिलेटिंग अँड इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतं ना, EM रेडिएशन, तर त्यात इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही असते आणि दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या एकमेकांना काय असतात? परपेंडिक्युलर असतात. द आयडिया ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी वॉज फर्स्ट प्रपोज बाय प्लँक फॉर ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम. प्लँक प्रपोज्ड अ मॉडल हिंदी बोलणार होतो सवय असल्यामुळे. प्लँक म्हणताय एनर्जी इज इमिटेड इन द पॅकेट्स ॲट हायर फ्रिक्वेन्सीज, एनर्जी ऑफ पॅकेट इज लार्ज. फ्रिक्वेन्सी जास्त, एनर्जी जास्त सांगितलं. एका फोटॉनची एनर्जी किती असते? E इज इक्वल्स टू h/nu. तर मला सांगा, माझ्याकडे जर एका रेडिएशनमध्ये लाईटच्या n नंबर ऑफ फोटॉन्स असतील तर मी एनर्जी किती लिहिणार? n असतील तर एकाची h/nu असते तर n नंबरची n/h/nu लिहिणार. ठीक आहे. चला, फोटॉनबद्दल काय काय दिलंय? बघा इथं लक्ष द्या.
photons are the packets or bundles of energy which are emitted by a source of light. ठीक है. And photon is a quantum of electromagnetic radiations having energy E. ह्याच्यात ना स्लाइड्समध्ये खूप वेळेस काय होतं, न्यू टाईप नाही होत, न्यू टाईप नाही होत. तिथं व्ही जरी दिसलं फ्रिक्वेन्सीला तर आपण त्याला न्यूज म्हणतो. ठीक आहे, न्यू फ्रिक्वेन्सीला. एनर्जी ऑफ फोटॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, माहिती आहे. दे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन विथ स्पीड ऑफ लाईट, हे लक्षात ठेवा. फोटॉन स्पीड ऑफ लाईटनेच ट्रॅव्हल करतात. दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, म्हणजे चार्जलेस असतात. रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0, म्हणजेच फोटॉन कधीही, लाईट कधीही रेस्टवरती नसते. रेस्ट मास ऑफ फोटॉन 0 म्हणजे फोटॉन, लाईट म्हणजे फोटॉन, आणि लाईट कधीच रेस्टवरती नसते, तर फोटॉनही रेस्टवर नसतो. म्हणून हे ॲज्युम केलं जातं की रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0. चला, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट या चॅप्टरचा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. असतं काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? एक मेटल प्लेट घ्यायची, मेटल प्लेटवरती लाईट टाकायचा. लाईट टाकायचा म्हणजे काय करतो आपण? लाईट म्हणजे त्यात फोटॉन्स असतात, फोटॉन्समध्ये एनर्जी असते. फोटॉन्स काय करतात, जेव्हा त्या मेटल प्लेटवर स्ट्राईक करतात तर ते आपली पूर्ण एनर्जी त्या मेटल प्लेटला देऊन टाकतात. होतं काय, मेटलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स, तर ती एनर्जी त्या इलेक्ट्रॉन्सला मिळते. आणि इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळाल्यानंतर ते मेटल प्लेटमधनं बाहेर निघतात. आणि मला सांगा, इलेक्ट्रॉन्स निघतात त्या प्लेटला आपण इमिटर म्हणतो, आणि एका ठिकाणी एक अजून प्लेट लावलेली असते त्याला आपण कलेक्टर प्लेट म्हणतो. तिथे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट केले जातात, त्याला कलेक्टर प्लेट म्हणतो. मला सांगा, एकीकडून इलेक्ट्रॉन निघाले आणि एकीकडे कलेक्ट झाले, तर इलेक्ट्रॉन फ्लो झाले ना. इलेक्ट्रॉन फ्लो झाले म्हणजेच काय झालं? करंट फ्लो झाला. तर याच इफेक्टला आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो म्हणजे लाईट आणि इलेक्ट्रिक म्हणजे करंट. लाईटमुळे करंट आला, त्याला इफेक्टला नाव दिलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कळालं? चला, इकडे जे असतं ना, हे बघा, लाईट आली, इलेक्ट्रॉन निघाला, हे खूप फास्ट दाखवलं जातं. तुमच्यासाठी हे ॲनिमेशन नाही, जबरदस्त असं ॲनिमेशन आहे. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, ही इमिटर प्लेट असते ज्यातनं इलेक्ट्रॉन इमिट होणार, आणि ती मेटल प्लेट असते मोस्टली, त्यात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. नंतर इमिटरलाच आपण इथे कॅथोड नाव दिलेलं असतं. सर म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह का? ते केमिस्ट्रीत लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इकडं इमिटरच कॅथोड असणार तुमचा, इमिटरच कॅथोड असणार. आणि ही जी प्लेट आहे ना इकडं, याला आपण कलेक्टर प्लेट म्हणतो. लक्षात ठेवा, कलेक्टर प्लेटला आपण ॲनोड नाव देत असतो इथं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. परत तीच गोष्ट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही बघायचं फिजिक्समध्ये, फोटो इलेक्ट्रिकमध्ये फक्त फोटो इलेक्ट्रिकबद्दल बोलतो आहे. इमिटर प्रत्येक वेळेस कॅथोड असणार आणि कलेक्टर प्रत्येक वेळेस ॲनोड असणार. ठीक आहे. चला जाऊ पुढे. थ्योरी वगैरे नाही बघायची, थ्योरी वगैरे नंतर बघणार आम्ही. आता फक्त फोटो इलेक्ट्रिकवर जाण्याच्या आधी काहीशा गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. इथंच लिहू का या स्लाईडवर? डेफिनेशनवरती येऊ आपण नंतर. गोष्टी या लक्षात ठेवायच्या की ई आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि एनर्जीचं आणि लॅम्बडाचं रिलेशन कसं आहे? एनर्जीचं आणि लॅम्बडाचं रिलेशन इन्व्हर्सली ई इज इक्वल्स टू hc/λ असतं ना. बस हे दोन रिलेशन लक्षात ठेवा. 3 पॅरामीटर्स येणार आहेत तुमच्याकडे आता. एक फ्रिक्वेन्सी येणार आहे, त्याबद्दल बोललो. एक लॅम्बडा येणार आहे, आणि तिसरं पॅरामीटर येणार आहे इंटेन्सिटी. आता ही इंटेन्सिटी म्हणजे काय असतं? इंटेन्सिटी म्हणजे काय? किती पॉवर किती एरियावरती आली, किती पॉवर किती एरियावरती आली, आपण याला इंटेन्सिटी म्हणतो. ठीक आहे, या फॉर्म्युल्यावर नाही जायचं. नीट जेईमध्ये असतं, बोर्ड सीईटीमध्ये नाही आहे इतकं. आता सर इंटेन्सिटीबद्दल काही तर सांगा थोडंसं. एक बल्ब आहे तुमच्याकडे, येल्लो बल्ब असतो लाईटचा, किंवा व्हाईट LED बल्ब घ्या. तो डोळ्यासमोर ठेवा एकदम. असं कसं विचित्र असं टोचल्यासारखं फील होतं डोळ्यात, होतं ना, जास्त वेळ नाही बघू शकत. पण त्यालाच जर तुम्ही थोडं दूर घेऊन गेले तर मग जास्त वेळ बघू शकता तुम्ही. का बरं? दूर गेल्याने इंटेन्सिटी कमी होत जाते. इंटेन्सिटी म्हणजे थोडीशी आयडिया आली असणार तुम्हाला. ठीक आहे. चला, 5 वॅट आणि 10 वॅटचे जर माझ्याकडे 2 बल्ब आहेत, तर 10 वॅटच्या बल्बची इंटेन्सिटी जास्त असणार, 10 वॉटच्या बल्बची इंटेन्सिटी जास्त असणार. थोडीफार आयडिया आली असणार आता तुम्हाला. चला तर मग सुरू करूया फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं ॲनिमेशन. फक्त ॲनिमेशन झाल्यावर एकदा लाईक करायचं. ठीक आहे. आता बघा, अजून एक गोष्ट इथं लिहू का? इथेच लिहितो. काय लिहिणार माहिती आहे का? एनर्जीबद्दल तर मी सांगितलंच होतं तुम्हाला की एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. मला सांगा, न्यू आणि लॅम्बडाचं पण रिलेशन इन्व्हर्सली असतं ना. हां, हे पण लक्षात ठेवायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे, सांगायचं राहिलं तिथे. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथसुद्धा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. याचाच अर्थ काय?
याचाच अर्थ असा आहे बाळांनो की जर मी वेवलेंथ कमी केली तर 100% फ्रिक्वेन्सी वाढणार, वेवलेंथ कमी केली तर 100% फ्रिक्वेन्सी वाढणार, आणि वेवलेंथ वाढवली तर फ्रिक्वेन्सी कमी होणार. दॅट्स इट, संपलं. हे सांगायचं होतं. चला, आता इथं माझ्याकडे लाईट आहे, इथं एक माझ्याकडे मेटलची प्लेट आहे. ठीक आहे, इथं एक मेटलची प्लेट आहे, याला मी इमीटर नाव देतो, इथं नाव नाही देता येणार. इकडं कलेक्टर प्लेट आहे, इथं एक बॅटरी आहे. बॅटरीचं काम अजून सांगितलंच नाही, बॅटरीचं काम नंतर बघूयात थोड्या वेळानंतर, बॅटरीचं काय काम पडणार आहे आपल्याला. ठीक आहे, बघा लक्ष द्या याच्यात. आता थोडंसं लाईट आहे माझ्याकडे इथं, आणि इथं इंटेन्सिटी आहे. बघा थोडंसं लक्ष द्या. बघा इंटेन्सिटी जशी जशी वाढवतोय ना तसं तसं लाईट जास्त इंटेन्स होत चालला आहे. लाईट आताही पडतोय प्लेटवरती, आणि लाईटची इंटेन्सिटी वाढवली तरीही लाईट पडतोय, पण काय होतंय, इलेक्ट्रॉन निघत नाही आता सहसा. लाईट तर पडतोय, लाईट पडल्यावर इलेक्ट्रॉन निघाला पाहिजे असंच तुम्ही सांगितलंय सर आता. हो, मी सांगितलं तुम्हाला, पण त्याच्यात काही कंडिशन असतात ना, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, तर त्या टर्म्स अँड कंडिशन शिकतोय आपण. लाईटची इंटेन्सिटी पूर्ण आहे. आता मी इंटेन्सिटीवर थोडा वेळ बोलणार नाही. इकडे रेड कलर आहे, इथं तुम्हाला व्हॅल्यूशी घेणं देणं नाही आहे. मी इकडं जर ह्याला शिफ्ट करू ना कलरमध्ये, कलर जर चेंज करू ना, मी येल्लो झाला बघा, आता दिसतोय तुम्हाला येल्लो कलर, परंतु मी लाईटची वेवलेंथ कमी केली आहे. इकडं जसं जसं मी जाणार वेवलेंथ कमी करणार, आणि जसं जसं इकडं जाणार वेवलेंथ कमी करणार, म्हणजेच याचा अर्थ मी फ्रिक्वेन्सी वाढवणार. वेवलेंथ कमी करणार म्हणजे मी फ्रिक्वेन्सी वाढवणार. कळालं इथपर्यंत? क्लिअर आहे? चला, अजून एक गोष्ट, वेवलेंथ कमी करतोय म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवतोय. सिंपल गोष्ट, वेवलेंथ कमी केली म्हणजे एनर्जी वाढवली ना, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. येस. आणि जर मी इकडून इकडे गेलो, आता मी येल्लोहून परत रेडवर गेलो, येल्लोहून जर परत रेडवर गेलो, म्हणजे मी याचा अर्थ वेवलेंथ वाढवली म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी केली, याचाच अर्थ एनर्जी सुद्धा कमी केली. चला सर, इलेक्ट्रॉन तर निघत नाहीये, मजा येत नाहीये. येल्लोवर गेलो होतो, नाही निघत. मी एनर्जी वाढवतोय ना इकडे लाईटची, लाईटमधल्या फोटॉन्सची एनर्जी वाढवतोय ना. अजून करू का? ग्रीन वरती घेऊन जातो. आला का? बघा 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 बघा, आले आले इलेक्ट्रॉन आले. अहो आले ते, देखो देखो वो आ गया, इलेक्ट्रॉन आ गया. मला सांगा आता, इलेक्ट्रॉन आला म्हणजे काय झालं? करंट फ्लो झाला. 100% सर. पण एक गोष्ट लक्ष केली, नोटीस केली, इकडे इलेक्ट्रॉन निघत नव्हते. आता अजून थोडं इकडे घेऊन जाऊ तर, अरे वा, पटापट पटापट निघताय. हे आधी निघालेले तर मागं पडतील, हे आधी पोहोचून जातील. हे काय होतंय बघू. परत इकडे येतो मी, थोडंसं इकडे येतो मी. ठीक आहे, हां चला. आता इलेक्ट्रॉन्स तर निघतायत ना बाळांनो? हां सर, इलेक्ट्रॉन तर निघतायत, पण इकडं निघत नव्हते. याचा अर्थ वेवलेंथची एक अशी व्हॅल्यू आहे की त्यापेक्षा कमी व्हॅल्यू असली तर, इकडे कमी करतोय ना, वेवलेंथची अशी व्हॅल्यू की त्यापेक्षा कमी व्हॅल्यू असली तरच इलेक्ट्रॉन्स निघतील. त्याला आपण थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो माहिती? थ्रेशोल्ड वेवलेंथ. थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे मॅक्सिमम लिमिट असते ती वेवलेंथची. मला सांगा, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. तर वेवलेंथला जर तुम्ही मॅक्सिमम लिमिट देताय तर तुम्हाला फ्रिक्वेन्सीला मिनिमम लिमिट द्यावी लागेल. याचा अर्थ इकडं जाता जाता मी फ्रिक्वेन्सी वाढवतोय ना, तर जसजशी फ्रिक्वेन्सी वाढत होती, एक व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीची, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स निघाले, म्हणजे फ्रिक्वेन्सीसाठी मिनिमम लिमिट असते, त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि वेवलेंथसाठी मॅक्सिमम असते, त्यालाही थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणतो, किंवा त्याला कट ऑफ वेवलेंथ सुद्धा म्हटलं जातं. थोडंफार आयडिया आली असणार. आता मी दोनच पॅरामीटर व्हॅरी करणार. काय काय? फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ एक पॅरामीटर, आणि दुसरा इंटेन्सिटी. इंटेन्सिटीवर नंतर बोलूया. मला सांगा, आता काही इलेक्ट्रॉन्स निघतायत तिथनं, दिसतायत तुम्हाला. मी आता इकडे वेवलेंथ कमी करणार म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवणार, हे डोक्यात फिट बसून घ्या. वेवलेंथ कमी करणार, फ्रिक्वेन्सी वाढवणार, एनर्जी वाढणार. जर फोटॉनची एनर्जी वाढली तर आता बघा काय फरक दिसतो. मी इकडे वाढवली खूप जास्त. बघा, हे इलेक्ट्रॉन आत्ता निघताय, हे आधी निघालेल्यांच्या पण आधी पुढे पोहोचताय. दोन पॅरामीटर व्हॅरी होणार, एक स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन आणि एक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तर इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तितकेच आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तितकेच आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन चेंज नाही झालेत, पण स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन वाढलाय. वेवलेंथ कमी केला, फ्रिक्वेन्सी वाढवला, वेवलेंथ कमी केला, फ्रिक्वेन्सी वाढवला, एनर्जी वाढली फोटॉनची, आणि लगेच इलेक्ट्रॉनची सुद्धा स्पीड वाढली. स्पीड, या दोन गोष्टीमध्ये कधी कन्फ्युजन नसलं ना तर डुअल नेचर असा एकदम असा स्मूथली मक्खन जैसा समजेगा. ठीक आहे, चला अजून वाढू का? अजून वाढवून टाकतो. होय 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 होय, म्हणजे मी जसं जसं इकडं वेवलेंथ कमी करतोय, फ्रिक्वेन्सी वाढवतोय, एनर्जी वाढवतोय, इलेक्ट्रॉनची स्पीड वाढत चालली आहे. याचाच अर्थ जर मी लाईटची फ्रिक्वेन्सी वाढवली
तर इलेक्ट्रॉनची स्पीड वाढणार. इलेक्ट्रॉनची स्पीड वाढणार याचाच अर्थ इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढणार. कळत आहे सर? कळत आहे ना? लाईक करा व्हिडिओला पटकन. जसं जसं मी इकडे वाढवतोय फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे काय होणार? फ्रिक्वेन्सी वाढली याचाच अर्थ काय होणार? इलेक्ट्रॉनची स्पीड म्हणजेच इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढणार. क्लिअर आहे इथपर्यंत? अजून वाढवली तर काही नाही यार, तेच व्हेरिएशन येणार. बघा फास्ट चाललेत, जे नंतर निघालेत ते फास्ट चाललेत. कळालं का तुम्हाला? चला परत इकडे येतो मी, थोड्याशा या पॉईंटवरती येतो. ठीक आहे, चला आलो. आता काय करू, थोडंसं अजून कमी करतो, म्हणजे काय थोडेसे व्हेरिएशन्स कळतील तुम्हाला. मला सांगा, आता मी इंटेन्सिटी कमी करून टाकतो, मी लाईट 0 केला. अच्छा बघा, आता ब्लू होता ना, ब्लूवरती मला सांगा इलेक्ट्रॉन निघत होते ना? हां, इलेक्ट्रॉन तर निघताय सर. आता मी वेवलेंथ फ्रिक्वेन्सी चेंज नाही करणार, मी आता इंटेन्सिटी 0 करून टाकतो. इंटेन्सिटी 0. चल रे पटकन चल. काय केलं माहिती आहे का? कळेल तुम्हाला थोड्या वेळात. बघा, फ्रिक्वेन्सी वेवलेंथ तर आहे सफिशियंट. तुम्ही जी व्हॅल्यू थ्रेशोल्ड बोललात सर ती तर आहे, पण नाही निघत आहे ना इलेक्ट्रॉन्स. का नाही निघत आहे इलेक्ट्रॉन्स? रिझन असं आहे त्याच्या मागचं, लाईटच नाही पडत आहे. सर मग लाईट थोडा तरी पाहिजे का? हो, थोडासा पाहिजे. इंटेन्सिटी थोडीशी वाढवली, 5% केली फक्त. थोड्या लाईटमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन निघाला. बघा ना, एक निघाला, कमी निघाला, पण निघाला ना, एक निघताय. याचाच अर्थ थ्रेशोल्ड वाला कंडिशन तर पाहिजेच, आणि लाईटची इंटेन्सिटी किती कमी जरी असले ना तरी पण इलेक्ट्रॉन निघतो. पण ह्या थ्रेशोल्ड वाल्या व्हॅल्यूज सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. अजून इंटेन्सिटी वाढवतो, बघा काय वाढतं? स्पीडमध्ये फरक पडतो की नंबर ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये फरक पडतो? इंटेन्सिटी वाढवली, वाढले यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढलेत. बघा अजून वाढू का? 25% वर आहे, अजून वाढवली, 54% केली. बघा यार, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतं, इकडे करंटही वाढतोय. तुम्हाला जरी व्हॅल्यू नसेल दिसत, मी सांगतोय, भरोसा आहे माझ्यावर. इंटेन्सिटी अजून वाढून टाकतो, अजून करंट वाढलाय. बघा ना, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत चालले. दोन गोष्टीत कधीच कन्फ्यूज व्हायचं नाही. फ्रिक्वेन्सी म्हणजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे, म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि लाईटची इंटेन्सिटी स्पीडशी रिलेटेड नाही. लाईटची इंटेन्सिटी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सशी रिलेटेड. कळालं असणार आहे तुम्हाला आता. चला, इथवर काहीच डाऊट नसला पाहिजे तुम्हाला, इथपर्यंत तुम्हाला काहीच डाऊट नसला पाहिजे. सगळ्या गोष्टी कंपाईल होतील. वन शॉट व्हिडिओ आहे, आधी जे शिकलेले असतील त्यांना तर एकदम मजा येत असणार आहे. आता ही बॅटरी कशासाठी? बॅटरीचे नेहमी 2 टर्मिनल्स असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतो. माझ्या हातात आहे कुठं कोणता टर्मिनल ठेवायचा. मी आधी इकडे पॉझिटिव्ह लावतो कलेक्टर प्लेटला आणि इकडे निगेटिव्ह लावतो. होणार काय? बॅटरीचं पोटेन्शियल इलेक्ट्रॉन काढायचं की नाही काढायचं हे ठरवत नसतं. इलेक्ट्रॉन निघणार की नाही निघणार, इलेक्ट्रॉन काढायचा की नाही काढायचा हे कोण ठरवत असतं? ही फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ. ते थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेवलेंथ. थ्रेशोल्ड वेवलेंथ मॅक्सिमम असते, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मिनिमम असते. आणि सर इंटेन्सिटी नाही ठरवत का? अरे लाईटची कमी इंटेन्सिटी असली तरी इलेक्ट्रॉन निघत होते ना. तर इंटेन्सिटी फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ठरवते. चला, मी इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल देतो. थोडंसं ऑब्झर्वेशन करा. इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं तर इकडे प्लस चार्ज येऊन जाणार या प्लेटवरती, आणि इकडे मायनस चार्ज येऊन जाणार. मायनसने इलेक्ट्रॉन इकडनं रिपेल होतील निघाल्यावरती. प्लेटमधनं नाही निघणार, निघाल्यावरती रिपेल होतील. आणि जसं निघाल्यावरती रिपेल होतील, एक इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनमध्ये सेट होऊन जाईल. ती इलेक्ट्रिक फील्ड या इलेक्ट्रॉन्सला ओढून घेणार. हो, पॉझिटिव्ह देतो पोटेन्शियल इकडे. बघा स्पीड वाढली की नाही वाढली? स्पीड वाढली की नाही वाढली गड्यांनो? वाढली सर, वाढली. अजून इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल देतो. बघा कशी स्पीड वाढत चालते. करंट तेवढाच आहे, करंट तेवढाच आहे. करंट तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. अजून देऊ का पॉझिटिव्ह? बघा फास्ट चालले, रप 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 चाललेत. का बरं चालले ते माहिती आहे का? इकडनं इलेक्ट्रॉन काढायचं काम लाईटचं, फ्रिक्वेन्सीचं, वेवलेंथचं. ते झाल्यावरती इकडे पॉझिटिव्ह चार्ज येतो. पॉझिटिव्ह चार्ज याला फटकन ओढून घेतो, एकदम फास्ट ओढून घेतोय. स्पीड वाढते. याला आपण नाव देत असतो ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल. काय नाव देत असतो माहिती आहे का? इकडं पॉझिटिव्ह लावलं ना आपण, याला येतो का? इकडं पॉझिटिव्ह लावलं ना, इकडं पॉझिटिव्ह असलं तर याला आपण म्हणतो ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज किंवा ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल. कळालं? हे मिटून जाणार आहे बरं का, ठीक आहे? मिटून जाणार परत ॲनिमेशन सुरू करण्यासाठी. इकडं पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह, ह्याच्यावरती मायनस चार्ज येत गेला आहे.
ह्याला आपण ॲक्सेलरेटिंग म्हणतो कारण तो इलेक्ट्रॉनला ओढतो फास्ट. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता याला परत 0 करतो मी, म्हणजे न्यूट्रल करतो याला, आणि मी आता याला इकडं देतो म्हणजे इकडं पॉझिटिव्ह देणार आणि इकडं निगेटिव्ह येऊन जाणार. आता बघा थोडंसं लक्ष द्या, इकडं निगेटिव्ह दिल्यानंतर काय होणार. अरे बापरे, जातच नाही पट्ट्या आमचा. जा जा जा. बघा होतंय काय, इकडं निगेटिव्ह पोटेन्शियल दिल्यामुळे काही इलेक्ट्रॉन पोचतात अजूनही, काही अजूनही पोचतात आहे, पण भरपूर वापस चालले ना. बघा ना, निघून वापस चालले. हे बघा, हा बघा गेला परत. काही जातात, काही तर इथपर्यंत जाऊन परत येत आहे. का बरं? रिपेल करेल ना, ऑब्व्हियसली रिपेल करेल. इकडं निगेटिव्ह, तो निगेटिव्हला काय करणार? ऑब्व्हियसली रिपेल करणार निगेटिव्हला. बस दॅट्स इट्स, ऑब्व्हियसली रिप्लेस हे करणार. थांबा 2 मिनटं. ऑब्व्हियसली रिपेल करणार आहे तो. ठीक आहे, चला मी अजून निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवतो इकडे. ठीक आहे, इकडे अजून थोडंसं निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवतो. काही पोहोचत होते बघा इथं, काही पोहोचता इथं. आता एकही नाही पोहोचत आहे, आता एकही नाही पोहोचत आहे. बघून घ्या, एक सुद्धा नाही पोहोचत आहे. कितीही स्पीडने येऊ द्या त्याला, इथपर्यंत येऊन जातोय पण नाही पोहोचत आहे तिथं. अजून बघा, अजून थोडे पुढे येत आहेत. बापरे, हे तर असं झालं आता सांगू शकलो असतो, पण हे ऑनलाईन लेक्चर आहे ना. आता पोहोचताय अजून थोडंसं इकडे 0. आता बघा, निघून इलेक्ट्रॉन इथपर्यंत येतोय लिटरली, पण पोहोचत नाहीये. म्हणजे मी जसं जसं निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत गेलो ना, त्या निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत गेल्यानंतर झालं काय, एक पॉईंट असा आला ते निगेटिव्ह व्होल्टेज वाढवताना की करंट 0 झाला, एकही इलेक्ट्रॉन पोहोचत नाहीये इथं. याला आपण रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणतो. रिटार्डिंग कशासाठी? हे निघालेल्या इलेक्ट्रॉनला परत पाठवतोय त्याच्यात. रिटार्डिंग पोटेन्शियल किंवा रिटार्डिंग व्होल्टेज म्हणतो याला. क्लिअर आहे आपल्याला? आता असा व्होल्टेज तो पण निगेटिव्ह मध्ये व्होल्टेज की करंट जो होता तुमचा, करंट 0 झाला, अशा निगेटिव्ह व्होल्टेज वरती ज्याच्यावरती करंट 0 झाला त्याला आपण नाव देत असतो स्टॉपिंग पोटेन्शियल. काय नाव देत असतो? स्टॉपिंग पोटेन्शियल. कळालं का तुम्हाला? मजा आली असणार. संपलं का सर? हा पिक्चर संपलाय, पण मजा आली इथपर्यंत? चला, क्लिअर झालं. आधी मी न्यूट्रल ठेवलं होतं, नंतर मी ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल दिलं. तर ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल करंट नाही वाढवलं त्याने, ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियलनी इलेक्ट्रॉनला लवकर खेचलं, त्याची एनर्जी वाढवली. रिटार्डिंग पोटेन्शियल त्याची एनर्जी कमी करतोय, कारण की एक इलेक्ट्रिक फील्ड इकडं सेट होऊन जाईल आणि इलेक्ट्रॉन इकडून इकडे येतोय, तर इलेक्ट्रॉन ऑब्व्हियसली इलेक्ट्रिक फील्डच्या ऑपोजिट ट्रॅव्हल करतो. याच्यासोबत ट्रॅव्हल करायला जमणार नाही ना त्याला, याच्यासोबत ट्रॅव्हल करायला त्याला जमणार नाहीये. क्लिअर? तर याला आपण रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणतो. आता असं निगेटिव्ह पोटेन्शियल जेव्हा फोटो करंट कशाला म्हणतो आपण? जो हा इलेक्ट्रॉन्स, लाईटमुळे इलेक्ट्रॉन्स निघताय त्याच्यामुळे जो करंट येतो त्याला फोटो करंट म्हणतात. त्या फोटो करंटची व्हॅल्यू 0 होऊन जाते, त्या स्टॉपिंग पोटेन्शियलला आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेतो आणि त्याला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो. असं पोटेन्शियल जिथं फोटो करंट टर्न्स टू 0. चला, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असणार. चला, हे झालं. आता आपण परत थिअरीवरती जाऊया. याला बंद करतो मी आता आणि आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, हे ॲनिमेशनचं काम झालंय आपलं. आता परत आपण थिअरीवरती जाऊया. आता थिअरीवरती गेल्यावरती खूप जास्त प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. फटाफट आपल्याला डेफिनेशन्स बघायचे आता फक्त. ठीक आहे, चला. डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. द फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ मेटल सरफेस व्हेन रेडिएशन ऑफ ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी. ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी का बरं म्हणताय? अजून आपण शिकलोच नाहीये, पण ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी का म्हणतोय? हा थ्रेशोल्ड नावाची गोष्ट सांगितली ना आता मी तुम्हाला. जेव्हा ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीचा लाईट येणार मेटल प्लेटवरती, तर इलेक्ट्रॉन्स निघणार आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे करंट फ्लो होणार, त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. क्लिअर? चला, आता पुढे जाऊया. नेक्स्ट आता डेफिनेशन्स आहे. हा त्याचा सेटअप आहे. मी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. त्याच्या सेटअपसाठी तुम्हाला क्वेश्चनही येऊ शकतो. सिम्पली
अशी एक ट्यूब दाखवायची, ठीक आहे. आत्ता आपण जे बघितलं ते ॲनिमेशनमध्ये बघितलं. अशी एक ट्यूब दाखवायची. या ट्यूबमध्ये इथं एक प्लेट दाखवायची. ही प्लेट जी असते ती इमिटर प्लेट असते, ही वाली कलेक्टर प्लेट असते, आणि ही इमिटर प्लेट मेटल प्लेट असते बघा, ठीक आहे. आणि इमिटर लिहून लगेच याला कॅथोड सुद्धा लिहून टाका, म्हणजे आपल्याला दोन्ही नाव माहिती आहे, तुम्हाला कळून जाईल, तुम्हाला म्हणजे एक्झामिनरला कळेल. याला कॅथोड इकडे झाला, याला आपण काय म्हणणार, कलेक्टर प्लेट म्हणणार. याला आपण कलेक्टर प्लेट म्हणणार, आणि कलेक्टर प्लेटला आपण ॲनोड म्हणतो. काय म्हणतो, ॲनोड. आता यांना इकडे बॅटरी कनेक्टेड असणार. तुम्ही ही सिम्पलवाली डायग्राम जरी काढली तरी सुद्धा चालेल, ठीक आहे, तरी सुद्धा चालेल. पण जर बुकवालीच पाहिजे तर बुकवाली सुद्धा ड्रॉ करू शकता. आता काय काय करायचं इथं, हे नॉर्मल कंडिशन झालं. नंतर इथं बॅटरी सुद्धा दाखवू शकतात तुम्ही. अशी बॅटरी दाखवसाल तर इकडं पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येत जाणार आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येत जाणार. कळालं. नेक्स्ट अजून काय दाखवू शकता, याच डायग्राम मध्ये तुम्ही बॅटरीला उलट सुद्धा करू शकता. इथं बॅटरीला उलट केलं म्हणजे काय होणार, इकडं तुम्ही पॉझिटिव्ह दाखवणार, इकडं निगेटिव्ह, तर इकडं निगेटिव्ह चार्ज येणार, इकडे पॉझिटिव्ह चार्ज येणार. याला ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज म्हटलं होतं आपण. कळालं का तुम्हाला. एकाच डायग्राम मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता बुक मध्ये कोणती डायग्राम आहे ती आपण बघूया. चला, बुक मध्ये ही अशी डायग्राम दिली तुम्हाला. वरचा सेटअप तर सगळा तसाच आहे सर, येस. आणि इकडनं तुमचा लाईट येणार असतो, इकडे लाईटचा सोर्स असतो, इकडनं लाईट येणार असतो. इलेक्ट्रॉन्स निघतायत, ह्याचं काहीच नाही आहे. कम्युटेटर दाखवला आहे की ते, ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटी शिकलेच आहेत तुम्ही. इथे एक व्हेरिएबल पोटेन्शियल दाखवलं आहे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर आहेच इथे. तेच आहे, मी सिम्पल दाखवली, बुकमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेट केलं आहे. ही अशीच्या अशी एक दोनदा ड्रॉ करा, कळून जाईल. याचं सेटअप वरती क्वेश्चन आलाय बघा, 2023ला सुद्धा आलाय, 2024ला सुद्धा क्वेश्चन आलाय. कसा सॉल्व्ह करायचा याचा क्वेश्चन, याची थ्योरी लिहावं लागेल तुम्हाला. काय करावं लागेल, याची थ्योरी लिहावं लागेल. थ्योरी काय लिहायची बघा, आता लक्ष द्या, सिंपल आहे. अ टिपिकल लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट सेटअप फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कन्सिस्ट ऑफ इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. इव्हॅक्युएटेड म्हणजे काय, व्हॅक्यूम असतं त्याच्यात. व्हॅक्यूम का बरं व्हॅक्यूम असतं माहिती आहे का त्याच्यात. रिझन हे की जे इलेक्ट्रॉन्स निघणार आहेत, व्हॅक्यूम नसेल तर काही गॅसेस प्रेझेंट असतील, तर गॅसेस सोबत तिथं इलेक्ट्रॉन एंट्रॅप नाही झाले पाहिजे त्या गॅसेसमध्ये, हा त्याच्या मागचा इंटेन्शन असतं. त्यामुळे व्हॅक्यूम असतं तिथे. ट्यूब विथ अ क्वार्ट्ज विंडो, लाईट येण्यासाठी क्वार्ट्ज विंडो, कंटेनिंग अ फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट, इमिटर म्हणतो त्याला, आणि अनदर मेटल प्लेट त्याला कलेक्टर म्हणतो आपण. इमिटर अँड कलेक्टर आर कनेक्टेड टू अ व्होल्टेज सोर्स, बॅटरीला कनेक्ट केलेले असतात. आणि व्होल्टेज कॅन बी चेंज्ड अँड टू अन ॲमीटर टू मेजर द करंट. ॲमीटर सुद्धा लावलंय तिथं, मायक्रो ॲमीटर दिसतंय ना, व्हॅल्यू ॲमीटर. ॲमीटरचं काम एवढंच आहे, करंट मेजर करणार तो. क्लिअर. एक पोटेन्शियल डिफरन्स व्ही मेजर करण्यासाठी व्होल्ट मीटर सुद्धा लावलंय, म्हणजे आपण किती पोटेन्शियल देतोय, पॉझिटिव्ह देतोय, निगेटिव्ह देतोय ते आपल्याला कळणार त्यातनं, ठीक आहे. आणि हे पोटेन्शियल डिफरन्स आपण व्हॅरी करू शकतो. आणि सी म्हणजे काय, सी म्हणजे कलेक्टर. कलेक्टर प्लेट ही पॉझिटिव्ह पोटेन्शियल वरती पण असू शकते आणि निगेटिव्ह पोटेन्शियल वरती पण असू शकते, आपल्या हातात आहे. नेक्स्ट, जेव्हा ॲनोड पोटेन्शियल व्ही पॉझिटिव्ह असतं तर ते ॲक्सेलरेट करतं इलेक्ट्रॉन्सला, त्याला आपण ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणतो. लिहून दिलं होतं, येस. नेक्स्ट, जेव्हा ॲनोड पोटेन्शियल, ॲनोड म्हणजे कलेक्टरच आहे, ॲनोड म्हणजे कलेक्टरच आहे, निगेटिव्ह असलं तरी रिटार्ड करतं म्हणजे थांबवतो इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला, त्याला आपण रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणतो. क्लिअर. सोर्स एस ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, सिंगल कलरचा लाईट. बघू आपण पुढे डेफिनेशन. लाईट करस्पॉन्डिंग टू ओनली वन स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. त्याची फ्रिक्वेन्सी हाय असली पाहिजे आणि वेवलेंथ लो असली पाहिजे. थ्रेशोल्ड नावाचा कॉन्सेप्ट बघितला आहे, आता त्याचे डेफिनेशन्स पण बघूया. नेक्स्ट, लाईट इज मेड टू फॉल ऑन द सरफेस ऑफ द मेटल प्लेट ई अँड इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम द मेटल थ्रू द सरफेस. हे आपण बघितलंय, हे तुम्ही एकदा रीड करसाल ना तर अजून क्लिअर येईल तुम्हाला, क्लिअरिटी येईल. These electrons called as photoelectrons are collected at the collector C and they are given their name to indicate emitted due to light. लाईट मुळे इमिट होतात ना, फोटो म्हणजे लाईट, लाईट मुळे ते येत आहेत म्हणून त्यांना नाव दिलं जातं फोटो इलेक्ट्रॉन्स. लाईट मुळे इमिट होत आहे म्हणून त्यांना काय नाव दिलं जातं, फोटो इलेक्ट्रॉन्स. क्लिअर येतपर्यंत. नेक्स्ट आता काही बेसिक डेफिनेशन्स आहे, ठीक आहे. होप्स ही तुम्हाला थ्योरी कळाली असणार. ही थ्योरी काय करा, एकदा रीड करा टेक्स्टबुक मधनं. ही थ्योरी एकदा टेक्स्टबुक मधनं रीड केली तुम्हाला कळणार, आणि डायग्राम एक दोन वेळेस ड्रॉ करून बघा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वरती क्वेश्चन 100% येतो. फक्त त्यात काय विचारणार ते आपण पुढे व्हेरिएशन बघूच आता व्हिडिओमध्ये, ठीक आहे.
चला तर जाऊ पुढे. तर चला आता आपण पुढे जाऊया, बेसिक डेफिनेशन्स बघूयात आता आपण. ठीक आहे, तर बेसिक डेफिनेशन्स मध्ये बघा, आता ही एक डेफिनेशन आहे, व्हॉट इज मोनोक्रोमॅटिक लाईट. आता मोनोक्रोमॅटिक लाईट काय असतं हे लक्ष द्या. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे असा लाईट की ज्याची सिंगल फ्रिक्वेन्सी. बघा, लाईट करस्पॉन्डिंग टू ओनली वन स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी इज नोन एज मोनोक्रोमॅटिक लाईट. लक्षात ठेवा मी काय सांगतोय, एक मार्क्ससाठी डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत, सगळ्या डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत. When a light is photoelectrons म्हणजे काय, what are photoelectrons? When a light is made to fall on a metal plate, electrons are ejected from metal through its surface. जेव्हा लाईट पडतो मेटलच्या सरफेसवर, इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. काल आपण म्हणजे हे लास्ट मध्ये याच्यात बोललोच आहे. These electrons are called as photoelectrons. चला ठीक आहे, नेक्स्ट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे, बघू शकता. हा क्वेश्चन सुद्धा आलेला आहे एक्झाम मध्ये. बघा, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला आपण न्यूनी दाखवतोय आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला न्यू नॉटनी डिनोट करतोय. ठीक आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला न्यू नॉटनी डिनोट करतोय. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे अशी मिनिमम फ्रिक्वेन्सी, ही अशी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते ज्या फ्रिक्वेन्सीच्या नंतर फोटो इलेक्ट्रॉन्स निघायला सुरुवात होते. बघा, डेफिनेशन वाचूया. द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन रिक्वायर्ड, द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन रिक्वायर्ड टू स्टार्ट फोटो इमिशन इन एनी फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल इज नोन एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. कोणत्याही फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल वरती फोटो इलेक्ट्रॉन निघण्याचं स्टार्टिंग फोटो इमिशन जे होतं त्या फ्रिक्वेन्सीला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. लक्षात ठेवा, थ्रेशोल्ड मिनिमम असतं. अजून एक गोष्ट असते, थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ. थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ लॅम्बडा नॉट, थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ लॅम्बडा नॉट. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मिनिमम होती, पण थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ काय असणार, थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ मॅक्सिमम असणार. थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ काय असणार बाळांनो, मॅक्सिमम असणार. तर याचं डेफिनेशन जर नाही दिलंय तर मी सांगतो, इट इज द मॅक्सिमम वेव्हलेंग्थ अप टू विच फोटो इमिशन टेक्स प्लेस. म्हणजे या व्हॅल्यूच्या पुढे गेल्यानंतर फोटो इमिशन होत नाही, इलेक्ट्रॉन्स निघत नाही या वेव्हलेंग्थच्या पुढे गेल्यावरती. लक्षात ठेवा. ठीक आहे, याला एक अजून नाव असतं कट ऑफ वेव्हलेंग्थ. बुकमध्ये थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ, कट ऑफ वेव्हलेंग्थ दोन्ही गोष्टी दिलेल्या असतील. ठीक आहे, तर थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ किंवा कधी कधी क्वेश्चन मध्ये कट ऑफ वेव्हलेंग्थ सुद्धा म्हणतात. कट ऑफ म्हणजे काय, कट करणं, त्याच्या पुढे येणारच नाही ना. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता हे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन काय भानगड आहे सर? अरे ही खूप इम्पॉर्टंट भानगड आहे आणि ही भानगड तुम्ही समजूनच घ्यायला हवी. लक्ष द्या, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन काय असतं. समजा माझ्याकडे ही मेटल प्लेट आहे. ठीक आहे, समजा माझ्याकडे ही मेटल प्लेट आहे, याच्यात इलेक्ट्रॉन्स आहेत. आता यातनं मला इलेक्ट्रॉन्स काढायचे आहेत बाहेर. ही फोटो एक मेटल प्लेट होती ना, त्यात इलेक्ट्रॉन्स होते. हे इलेक्ट्रॉन्सला मला इथून बाहेर काढायचं होतं. हिंदी येतं कधी कधी मध्ये, ठीक आहे, थोडंसं सवय असल्यामुळे. तर होतं काय, लाईट जेव्हा पडतोय याच्यावरती, लाईट जेव्हा पडतोय, हा सगळ्यात वरती आहे ना इलेक्ट्रॉन, हा वाला इलेक्ट्रॉन सगळ्यात वरती पटकन निघेल. ह्या इलेक्ट्रॉनला काढायला मला खूप मेहनत घ्यावी लागेल. समजा एक माणूस चिखलात फसलाय, 4-5 माणसं 10 माणसं चिखलात फसले. सगळ्यात आधी कोणत्या माणसाला तुम्ही काढू शकता इझिली? जो एकदम वरती आहे त्या वरच्या माणसाला ओढू शकता. जो सगळ्यात खाली त्याला काढायला तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागेल. जस्ट लाईक दॅट, जे इलेक्ट्रॉनला मिनिमम कमीत कमी एनर्जीत तुम्ही ज्या इलेक्ट्रॉनला काढू शकता त्या एनर्जीला आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. अच्छा, वर्क फंक्शन म्हणजे मिनिमम एनर्जी. मिनिमम समजा याला जर काढायला मला 4 EV इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी लागली, तर ऑब्व्हियसली याला 4 पेक्षा जास्त लागणार बाकीच्यांना. तर मी मिनिमम एनर्जी बद्दल बोलतो. त्यापेक्षा जास्त एनर्जी असली तर 100% इलेक्ट्रॉन्स निघणार. क्लिअर? तर चला डेफिनेशन बघूया याची. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड to an electron to pull it out from the metal surface is called the work function of metal. कळलं? मिनिमम एनर्जी. आता मिनिमम एनर्जी पर्यंत तर ठीक आहे सर, पण याचं नोटेशन काय असतं वर्क फंक्शनचं? लक्ष द्या, वर्क फंक्शनचे फॉर्म्युले सुद्धा सांगतो. वर्क फंक्शन वेगळी गोष्ट काही नाही, एनर्जी आहे. फाय नॉटने आपण वर्क फंक्शनला डिनोट करतो. ठीक आहे, आता फाय नॉट एक एनर्जी आहे ना. एनर्जीचे आपल्याकडे 2 फॉर्म्युले होते, एक hν होता बघा आणि एक hc/λ होता. तर हे फाय नॉट म्हणजे मिनिमम आहे ना काढण्यासाठी.
तर जर थ्रेशोल्डच्या फॉर्म मध्ये लिहायचं तर फाय नॉट इज इक्वल्स टू एच न्यू नॉट लिहितो आपण. इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी असते एच न्यू, आणि जर तुम्हाला वर्क फंक्शन लिहायचं तर वर्क फंक्शनला तुम्ही लिहिणार एच न्यू नॉट. किती लिहिणार वर्क फंक्शनला? एच न्यू नॉट लिहिणार. कळालं का? नेक्स्ट, जर तुम्हाला वर्क फंक्शन लिहायचंय थ्रेशोल्ड वेव्हलेंथच्या टर्म्स मध्ये तर तुम्ही इथं लॅम्बडा नॉट लिहिणार. बस इतकाच फरक आहे. आता पुढे आपण फॉर्म्युलाज वरती पण जाणार आहे, त्याची चिंता करू नका, पण इथपर्यंत तुम्हाला कळालं असणार. तिन्ही पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, न्यूमरिकल्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण आणि डेफिनेशन्सने पण. चला पुढे जाऊया. ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक शिफ्ट. आपण आत्ताच सिम्युलेशन बघितलंय. ऑब्झर्वेशन मध्ये बिलकुल जास्त वेळ घालवायची गरज नाही पडणार, फक्त याची ग्राफ चांगल्या प्रकारे बघूयात आपण. बघा, व्हॉट इज द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन अबाउट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय आहे याच्यात वाचू आपण. हाऊ कॅन इट बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट, हे पण आपण बघूयात. बघा, व्हेन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन वॉज इन्सिडेंट ऑन द इमिटर प्लेट, करंट आय वॉज रेकॉर्डेड इवन इफ द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन वॉज व्हेरी लो. आता थोड्या वेळा आधी बघितलं की रेडिएशनची इंटेन्सिटी खूप कमी जरी असली तरी पण इलेक्ट्रॉन निघता. फक्त काय कंडिशन आहे? वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड आणि लॅम्बडा नॉट याचा क्रायटेरिया मीट झाला पाहिजे. Photo current I was observed only if the frequency of incident radiation was more than threshold frequency. बरोबर आहे. Nu naught was same for a given metal and was different for different metals. Nu naught एका मेटल साठी सेम असेल. समजा जर मी पोटॅशियम किंवा कोणताही एक मेटल घेतला, ॲल्युमिनियम घेतला, तर त्यासाठी वर्क फंक्शन सेम असेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सेम असेल, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ सेम असेल. पण जर मी दुसरा मेटल घेतला सीसीएम, तर सीसीएम घेतल्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी तुम्ही. सीसीएम घेतल्यावरती सीसीएम साठी वर्क फंक्शन वेगळं असेल ॲल्युमिनियम पेक्षा. अजून काय काय? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण वेगळी असेल आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पण वेगळी असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला, फॉर अ गिवन फ्रिक्वेन्सी, गिवन बट ग्रेटर दॅन न्यू नॉट. गिवन पण ग्रेटर दॅन न्यू नॉट म्हणजेच काय? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त. ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन नो मॅटर हाऊ फीबल वॉज द लाईट, meaning however small the intensity of radiation, electrons were always emitted. ठीक आहे. नेक्स्ट, there was no time lag between the incidence of light and emission of electrons. याचा अर्थ लाईट जेव्हा पडेल त्या मेटल वरती, प्रॉपर लाईट पाहिजे. प्रॉपर लाईट म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वगैरे सॅटिस्फाय झालं पाहिजे, तर टाइम लॅग नाही होत. 10⁻⁹ सेकंड्स मध्येच इलेक्ट्रॉन बाहेर निघतो. ताबडतोब असा एका सेकंदाच्या आत. The photo current started instantaneously within a 10⁻⁹ seconds on shining the radiation even if intensity was low. हे तर माहितीच आहे. As soon as the incident radiation was stopped, the flow of current stopped. Next, keeping the frequency nu of the incident radiation and accelerating potential V fixed. V accelerating potential fixed जर ठेवलं आपण आणि फ्रिक्वेन्सी जर वाढवत गेलो, सॉरी इंटेन्सिटी जर वाढवत गेलो, बघा, कीपिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन अँड ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल फिक्स, म्हणजे न्यू आणि व्ही या दोन्ही गोष्टी जर फिक्स ठेवल्या आणि आपण जर इंटेन्सिटी वाढवत गेलो ना, तर इंटेन्सिटी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला रिलेट करतं. इंटेन्सिटी कशाला रिलेट करतं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला. सांगितलं होतं ना, ही गोष्ट इथं परत लिहितो मी, लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी रिलेट करतं स्पीड ऑफ इलेक्ट्रॉनला. फ्रिक्वेन्सी कशाला रिलेट करतं? स्पीड ऑफ इलेक्ट्रॉनला. आणि स्पीड ऑफ इलेक्ट्रॉनला रिलेट करते म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणाची कायनेटिक एनर्जी वाढवणार? ते इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी वाढवणार. आणि नेक्स्ट पॉइंट काय असतो? इंटेन्सिटी. इंटेन्सिटी कोणाशी रिलेटेड आहे? इंटेन्सिटी कोणाशी रिलेटेड आहे सांगू शकता? इंटेन्सिटी वाढवतं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे फोटो करंट. ही गोष्ट विसरायची नाही म्हणजे नाहीच. ठीक आहे. काय म्हटलं आता? जर मी न्यू आणि व्ही फिक्स केला आणि इंटेन्सिटी इन्क्रीज केली, तर इकडे जर मी फोटो करंट घेतला या ऍक्सिस वरती, या ऍक्सिस वर फोटो करंट घेतला आणि या ऍक्सिस वर इंटेन्सिटी जर घेतली लाईटची, तर हे असं वाढत असतं. कळालं का? लिनियर व्हेरिएशन एकदम. कसं? लिनियर व्हेरिएशन एकदम. चला नेक्स्ट पुढे जाऊयात. नेक्स्ट ग्राफ वरती. आता थोडेसे ग्राफ वरती तुम्ही फोकस करायला हवं. ठीक आहे, थोडंसं फोकस करायला हवं. बघा, हा ग्राफ कशाचा आहे मी सांगतो, आधी थेरी रीड करतो. फोटो करंट आय कुड ऑल्सो बी व्हॅरिड बाय चेंजिंग द पोटेन्शियल ऑफ कलेक्टर प्लेट. आय वॉज डिपेंडंट ऑन द ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल व्ही. हा,
potential difference between emitter and collector for a given incident. Initially current increased with voltage but then remained constant. म्हणजे काय होतं मी सांगतो तुम्हाला, सिंपल. मी ग्राफ ड्रॉ करून देतो म्हणजे तुम्हाला कळेल अजून चांगल्या प्रकारे. हा जो ग्राफ आहे ना, या ग्राफ वरती इकडे ऍक्सिस, या ऍक्सिस वरती पोटेन्शियल घेतलंय, या ऍक्सिस वरती काय घेतलंय, पोटेन्शियल घेतलंय. नेक्स्ट हे इथं झिरो पोटेन्शियल आहे, झिरो व्हॅल्यू आहे. इकडे जे असतं ना ते ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल असतं. आणि इकडे जे असतं ते रिटार्डिंग पोटेन्शियल असतं. क्लिअर. चला आता काय होतं, जेव्हा इंटेन्सिटी वगैरे चेंज करतोय, ठीक आहे, इंटेन्सिटी जर मी चेंज करतोय, आता मी काय केलं, इथं 3 वेगवेगळे लाईट घेतले, ठीक आहे, मी इंटेन्सिटी वाढवली फक्त लाईटची, कलर तोच आहे. स्टार्टिंगला फोटो करंट वाढतो, नंतर कॉन्स्टंट होऊन जातो. याचं इथपर्यंत आलो मी, ठीक आहे. याची जर मी इंटेन्सिटी वाढून जर अजून वरती गेलो, इंटेन्सिटी वाढवली, पण सर इथं तुम्ही हे कोणतं पोटेन्शियल घेतलंय, मी सांगतो बाळांनो तुम्हाला, थोडंसं लक्ष द्या फक्त. या ऍक्सिस वरती इंटेन्सिटी घेतली. अच्छा, तुम्ही इंटेन्सिटी म्हणा किंवा फोटो करंट म्हणा, एकच गोष्ट राहील ना. का बरं, इंटेन्सिटी आणि फोटो करंट एकमेकांशी रिलेटेड आहे. जर माझ्या I3 ची इंटेन्सिटी जास्त आहे I2 पेक्षा आणि I1 पेक्षा, पण या तिघांचं स्टॉपिंग पोटेन्शियल सेम असू शकतं. हे जे आहे याला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो, V0 ने डिनोट करतो, आणि हे निगेटिव्ह असतं, निगेटिव्ह. सर मग तिघांचं सेम कसं का असू शकतं, कारण की लक्षात ठेवा, स्टॉपिंग पोटेन्शियल नीट लक्ष द्या, ओनली डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. स्टॉपिंग पोटेन्शियल ओनली डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. कीपिंग द ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज अँड इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. व्होल्टेज आणि जर मी फ्रिक्वेन्सी फिक्स ठेवली, ठीक आहे, या गोष्टींना काय केलं मी, जर फिक्स केलं या गोष्टींना, तर इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन वॉज इन्क्रीज, द व्हॅल्यू ऑफ सॅच्युरेशन करंट ऑल्सो इन्क्रीजेस. इंटेन्सिटी जर मी वाढवली तर सॅच्युरेशन करंट सुद्धा वाढतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, आणि इफ द इंटेन्सिटी वॉज डबल, सॅच्युरेशन करंट सुद्धा डबल होतो. म्हणजे इंटेन्सिटीला डबल केलं तर सॅच्युरेशन करंट डबल, इंटेन्सिटीला ट्रिपल केलं तर हे ट्रिपल, इंटेन्सिटीला 4 टाइम्स केलं तर हे 4 टाइम्स, इंटेन्सिटीला 5 टाइम्स केलं तर हे 5 टाइम्स. लक्षात आलं असणार तुम्हाला. ह्याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो, किती टाइम्स होतं, सेम राहतं. तर क्वेश्चन चांगला रीड करायचा, आणि कोणतेही क्वेश्चन MCQ साठी ह्या 2 गोष्टी लक्षातच ठेवायच्या. ते कितीही फिरवण्याचा प्रयत्न करतील, आपण फिरायचं नाही. तुम्ही मुकेश सर चॅनलवरती PGMN टीमकडे शिकत आहात, तर ह्याच्यात तुम्ही कन्फ्यूज नाही झाले पाहिजे, ठीक आहे. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, hence the maximum velocity of the electrons dependent on the potential for a given metal used for emitter plate and for a given frequency. If the material is changed or the frequency of incident radiation is changed, kinetic energy maximum change होईल. मटेरियल चेंज केलं किंवा फ्रिक्वेन्सी चेंज केली तर 100% कायनेटिक एनर्जी चेंज होते. का बरं होते, थोड्याच वेळात कळेल. मी फॉर्म्युल्यावरती अजून गेलोच नाहीये, फॉर्म्युल्यावरती जाणार आहे, ठीक आहे. इवन फॉर व्हेरी स्मॉल incident intensity, frequency of the incident radiation was larger than the threshold frequency, kinetic energy max of the surface always same for the given incident frequency. का बरं मी सांगतो तुम्हाला, किती पॉइंट बाकी अजून, बस मी फॉर्म्युल्यावरती जाणार लगेच आता, ठीक आहे. इफ इन्क्रीजिंगली, आता हे तर आता बघितलं ना आपण, हे झालं आपलं, ठीक आहे. हा वाला ग्राफ कळतच नाही मुलांना लवकर, हा वाला ग्राफ कळतच नाही मुलांना लवकर. इकडे तेच आहे.
आणि या ॲक्सिसवरती मी फोटो करंट दाखवला आहे. चला आता मी काय करतोय माहिती का, मी आता 3 वेगवेगळ्या कलरची लाईट घेतोय. हा कलर घेतला तर या कलरसाठी काही इथपर्यंत येईल माझं स्टॉपिंग पोटेन्शियल. ह्या कलरच्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीला मी nu3 म्हटलो. ठीक आहे. नेक्स्ट अजून एक कलर घेतला मी रेड कलर घेतो. आता मी इंटेन्सिटी सेम ठेवली आहे. ठीक आहे, मी इंटेन्सिटी सेम ठेवली आहे लाईटची, पण हे इकडे चाललं गेलं. आता याच्यासाठी किती घेणार मी, V02 घेणार निगेटिव्हमध्ये. याची रेडची मी nu2 घेतली आणि मी एक व्हाईट म्हणजे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी घेतो इथे. ठीक आहे, बाकी व्हाईट वगैरे असं घेऊ नाही शकत आपण. याला मी V03 म्हणतो. मी तिसरी फ्रिक्वेन्सी घेतली nu1. अच्छा 2 हां, याला 1 लिहावं लागेल मला. ठीक आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल लिहिलं आणि याच्यासाठी स्टॉपिंग पोटेन्शियल किती लिहावं लागेल मला, V03 लिहावं लागेल. लक्ष द्या थोडंसं, मी सगळ्यात जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल कुणासाठी आलं आहे तुमचं, 1 साठी म्हणजे व्हाईटसाठी आलं आहे ना, बरोबर. मला सांगा सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची असणार, सगळ्यात जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल जे आलं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल जास्त याचा अर्थ कायनेटिक एनर्जी जास्त, आणि कायनेटिक एनर्जी जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त. हे कळाली गोष्ट तुम्हाला, समझ रहे हो ना भाई, एनालॉगी समझ में आ रही है ना. हां, तर लक्ष द्या, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी 1 ची असणार 2 पेक्षा, आणि 3 पेक्षा 3 ची सगळ्यात कमी असणार या फिगरला अकॉर्डिंग. ठीक आहे. आता इथं सॅच्युरेशन करंट असणार, हा ग्राफ येण्याच्या शक्यता खूप जास्त आहेत. ग्राफ चांगला करून ठेवा. या ॲक्सिसवरती पोटेन्शियल दाखवलं आहे आपण. ठीक आहे. चला अजून एक ग्राफ आहे स्टॉपिंग पोटेन्शियल आणि इन्सिडेंट फ्रिक्वेन्सीचा. चला याचा ग्राफ कसा ड्रॉ करणार, मी 2 मेटलसाठी ड्रॉ करतो आधी वेगवेगळ्या. एक हा मेटल होता, याचं स्टॉपिंग पोटेन्शियल इथं येणार, या मेटलला ए मेटल म्हणतो मी. ठीक आहे, आणि याचं जे स्टॉपिंग पोटेन्शियल असणार त्याला V0A म्हणतो मी. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. देन दुसरा रेड घेतो मी, याला B म्हणतो मी, आणि याचं स्टॉपिंग पोटेन्शियल इथं कुठं असणार. मला सांगा स्टॉपिंग पोटेन्शियल दोघांचं निगेटिव्हच आहे, पण याचा अर्थ फ्रिक्वेन्सी जी आहे ना बी मेटलची ती जास्त नसणार फ्रिक्वेन्सी ए पेक्षा. कसं काय कळालं सर तुम्हाला, बघा ना इथंच बघा ना, इथं पण दिलं असणार इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी. हे जे आहे ना हे, अच्छा स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, सॉरी, गडबड सगळं मिटलं बाळांनो. 2 मिनटं थांबा फक्त. मी इथं फक्त व्ही लिहिलं होतं, तर इथं φ0 असायला पाहिजे होतं स्टॉपिंग पोटेन्शियलसाठी. ठीक आहे. चला बाकी काही चेंजेस नाही आहे. हा ए मेटल ए साठी मला सांगा स्टॉपिंग स्टॉपिंग पोटेन्शियल. अच्छा त्यांचंच चुकलं आहे, V0च यायला पाहिजे रे इथं. तेच म्हटलं कसं काय चुकलं, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणताय आणि φ0 लिहित आहे, असं कसं चालणार आहे. मला सांगा स्टॉपिंग पोटेन्शियल कुणाचं जास्त आहे, ऑब्व्हियसली बीचं, कारण की खाली खाली व्हॅल्यूज वाढत जातात. याचाच अर्थ फ्रिक्वेन्सी ही बीची ए पेक्षा जास्त आहे. हे तुम्हाला ग्राफवरनं कन्क्लूड करायचं आहे आणि हे तुम्हाला कळालंच पाहिजे, याच्यात तुम्हाला काहीच डाऊट नसला पाहिजे. चला पुढे जाऊयात. द फोटो करंट अँड हेन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नीट वाचा. द फोटो करंट अँड हेन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डिपेंडेंट ऑन द intensity but not on the frequency of incident radiation as long as the incident frequency was larger than the threshold. म्हणजे जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असणार तर तुमचा जो फोटो करंट आहे तो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वर म्हणजे इंटेन्सिटीवर डिपेंड करणार, फ्रिक्वेन्सीवर नाही. ठीक आहे. चला अँड द पोटेन्शियल ऑफ एनोड वॉज हायर दॅन दॅट ऑफ कॅथोड. चला क्लिअर इथपर्यंत. चला आता ह्याच्यावर जाण्याआधी मी फॉर्म्युले डिराईव्ह करतो पूर्ण फोटो इलेक्ट्रिकसाठी. मोस्टली 2 स्लाईडवरती सगळे फॉर्म्युले मी डिराईव्ह करून घेईल. ठीक आहे. जस्ट पाणी पितो 1 सेकंड फक्त.
चला लक्ष द्या आता, लक्ष द्या आता चांगलं नीट एकदम. फॉर्म्युलासाठी लक्षात ठेवा, ई जी मी घेणार ना, ई आय म्हणजे इन्सिडेंट एनर्जी असणार. इन्सिडेंट एनर्जी ऑफ फोटॉन. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड. जे फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होत आहे त्यांची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार आणि न्यू नॉट म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असणार. मी इथं शॉर्टमध्ये लिहितोय, वन शॉट व्हिडिओ बघतोय आपण. ही वेवलेंथ असणार आणि लॅम्बडा नॉट म्हणजे थ्रेशोल्ड वेवलेंथ असणार. क्लिअर ना? अजून नोटेशन्स कोणते येणार बघा. व्ही नॉट येणार, स्टॉपिंग पोटेन्शियल. चला आता जी काही एनर्जी येणार आहे ना, इन्सिडेंट एनर्जी, ती कुठं कुठं खर्च होणार आहे. समजा इमॅजिन करा एक मेटल प्लेट आहे, त्यावरती लाईट येतोय. तो लाईट पडल्यानंतर मेटल प्लेटवरती त्या लाईटची एनर्जी असणार ना फोटॉनची, ती एनर्जी सगळ्यात आधी तर त्या इलेक्ट्रॉनला काढण्यात जाणार त्यातनं. तर त्याला आपण वर्क फंक्शन म्हटलं, तर त्याला फाय नॉट घेणार. याला ई आय लिहू शकता तुम्ही, ठीक आहे, किंवा ई लिहा. प्लस आता मला सांगा, समजा माझ्याकडे जर 10 EV ची इन्सिडेंट एनर्जी होती, 2 EV खर्च झाली त्या इलेक्ट्रॉनला काढायला, राहिली किती 8 EV. तर ही 8 EV एनर्जी घेऊन काय होणार, इलेक्ट्रॉन ही पूर्णच्या पूर्ण 8 EV एनर्जी घेऊन पळून जाणार. इलेक्ट्रॉन ही पूर्णच्या पूर्ण 8 EV एनर्जी घेऊन काय होणार, पळून जाणार. पळून जाणार म्हणजे काय, अरे त्याची कायनेटिक एनर्जी असणार रे. काय असणार, ही त्याची कायनेटिक एनर्जी असणार. कळालं का? चला पुढे जाऊया. प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. हा इक्वेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. या इक्वेशन शिवाय तुमचे फोटो इलेक्ट्रिकचे कोणतेच फॉर्म्युले येणार नाहीत, लक्ष असू द्या. चला याला काय लिहू शकता, इन्सिडेंटला आपण फ्रिक्वेन्सीच्या टर्म्समध्ये एच न्यू लिहू शकतो, किंवा आपण कायनेटिक एनर्जी मॅक्स काढून घेऊन नंतर फॉर्म्युले बघू. मला सांगा किती कायनेटिक एनर्जी असणार इलेक्ट्रॉनची मॅक्सिमम. कधी कधी फक्त कायनेटिक एनर्जी सुद्धा विचारतं. काहीच नाही, इन्सिडेंट जी एनर्जी आहे ई, त्याच्यातून वर्क फंक्शन जर मायनस केले तर राहिलेली पूर्णच्या पूर्ण काय असणार आहे, राहिलेली पूर्णच्या पूर्ण कायनेटिक एनर्जी असणार आहे. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम काढण्यासाठी 2-3 वेगवेगळे फॉर्म्युले, नंतर स्टॉपिंग पोटेन्शियल सुद्धा आणू याच्यात आपण. ईचा फॉर्म्युला एच न्यू मायनस फाय नॉटचा एच न्यू नॉट. याला असंही लिहिलं जातं, एच इन ब्रॅकेट न्यू मायनस न्यू नॉट. काहीच प्रॉब्लेम नाही, लिहू शकतो. नेक्स्ट, जर लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे तुम्हाला हाच फॉर्म्युला जर तुम्हाला लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे, तर लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये ईला कसं लिहिणार तुम्ही, ईला लिहिणार तुम्ही एच सी बाय लॅम्बडा. एच सी बाय लॅम्बडा मायनस एच सी बाय लॅम्बडा नॉट. आणि यालाच तुम्ही काय लिहू शकता, एच सी कॉमन घेऊ शकता. एच सी तुम्ही इथनं काय करू शकता, कॉमन घेऊ शकता. एच सी कॉमन घेतल्यावरती आतमध्ये काय राहील, 1 बाय लॅम्बडा मायनस 1 बाय लॅम्बडा नॉट. क्लिअर? चला ही कायनेटिक एनर्जी मॅक्स, हा सुद्धा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. आणि एच सी साठी मी तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक्स सांगितल्या होत्या, आठवत आहे का? 1240 12400 याच व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितल्या होत्या. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट स्लाइडवरती जातो मी. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी चार्ज पार्टिकलसाठी QV असतं बघा. चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटेड बाय व्होल्टेज V. कायनेटिक एनर्जी असतं QV. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बघितलं असेल. माझ्यासाठी कायनेटिक एनर्जी मॅक्सिममला आपण Q म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे ना E, आणि V म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल घेणार. तर फॉर्म्युला काय बनतं बघा, EV नॉट इज इक्वल्स टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट. याला असंही लिहिलं जातं खूप वेळेस, EV नॉट इज इक्वल्स टू एच न्यू मायनस फाय नॉट लिहू शकता. तर हे व्ही नॉटचा स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युला होऊन जातो एच बाय ई न्यू
मायनस फाय नॉट डिवायडेड बाय ई, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. आणि हे जे असतं ना, ही व्हॅल्यू फिक्स असते बघा, ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून बसलोय आधीच. कुठं सर? अरे बाळांनो, स्टार्टिंगलाच केली ना. 6.63 मायनस 10⁻34 डिवायडेड बाय ईची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻−19. याच्याबद्दल एक चांगली गोष्ट सांगू का तुम्हाला? याच्याबद्दल हे इक्वेशन कशासाठी लक्षात ठेवायचं, जर तुम्ही व्ही नॉट स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस जर फ्रिक्वेन्सीचा ग्राफ ड्रॉ केला, ठीक आहे, तर त्या ग्राफचा जो स्लोप येतो ना, त्या ग्राफचा जो स्लोप येतो एम, तो स्लोप इतका येतो. हे डायरेक्ट एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं, बुकमध्ये नाही दिलेलं, लक्षात ठेवा. कसं काय सर? y इज इक्वल्स टू mx प्लस c नी, आणि जर c y इंटरसेप्ट असला तर हे जे असतं हे काय असतं? y इंटरसेप्ट असतं. तिथपर्यंत नाही जाणार, स्लोप पर्यंत लक्षात ठेवा. चला पुढे जाऊयात. आता पुढे खूप जास्त वेळ नाही लागणार आपल्याला, आपण सगळं बघितलंय. पुढे फक्त फटाफट ओव्हरव्ह्यू करायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या? फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम अ गिवन मेटल ओनली व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. लाईटची फ्रिक्वेन्सी जर ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू असली तरच इलेक्ट्रॉन्स निघतील. For a given photosensitive material, frequency of incident radiation and the photoelectric current is directly proportional to intensity. Photoelectric current is directly proportional to intensity. मी स्मॉल आयनी करंट याच्यासाठी दाखवतो कारण की खूप ठिकाणी इंटेन्सिटीला कॅपिटल आय दिलेलं असतं, तर तिथं तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. इट इज इंडिपेंडंट ऑफ फ्रिक्वेन्सी. करंट हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाही करत, ठीक आहे. नेक्स्ट, द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. कारण की फ्रिक्वेन्सी, स्पीड, एनर्जी या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. अँड इट इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी. कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण खूप डिस्कशन केलंय डेप्थमध्ये जास्त, वन शॉटसाठी पण जेवढं पाहिजे त्यापेक्षा आपण डबल डेप्थमध्ये गेलोय. द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इन्स्टंटेनियस प्रोसेस. कोणताही टाइम लॅग नव्हता, बघितलं आपण. नेक्स्ट, फेल्युअर ऑफ वेव्ह थ्योरी टू एक्सप्लेन ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट्स. वेव्ह थ्योरी का बरं फेल झाली होती? म्हणजे वेव्ह थ्योरी फेल झाली म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पार्टिकल नेचरली दाखवला जातो, बरोबर. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पार्टिकल नेचरने दाखवला जातो, तर वेव्ह नेचरनी का बरं नाही? वेव्ह थ्योरी ऑफ लाईट कॅन नॉट एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बिकॉज ऑफ फॉलोइंग रिझन. एक रिझन आहे इन्स्टंटेनियस इजेक्शन. वेव्ह थ्योरीचं काय म्हणणं होतं माहिती का? वेव्ह थ्योरीचं म्हणणं होतं की एखाद्या मेटल प्लेटवरती लाईट ॲज अ वेव्ह कन्सिडर केली तर वेव्ह ती एनर्जी देणार मेटल प्लेटला, पूर्ण एनर्जी त्याला दिली जाणार, मग नंतर पूर्ण एनर्जी दिल्यानंतर काही वेळानंतर इलेक्ट्रॉन्स निघणार. असं नाही झालं, टाइम लॅग नव्हता, 10⁻⁹ सेकंड्स मध्ये इलेक्ट्रॉन निघत होते. हे पहिलं फेल्युअर. इट डज नॉट एक्सप्लेन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे वेव्ह थ्योरीच्या अकॉर्डिंग थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असा काही कॉन्सेप्टच नव्हता. हे पण चुकीचं आहे, आपण बघितलं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असतो कॉन्सेप्ट. वेव्ह नेचर डज नॉट टेल अस वाय कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी अँड डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. आपण जे आता शिकलोय, तर काय सांगितलंय मी आता तुम्हाला की कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते आणि करंट कशावर डिपेंड करतो? इंटेन्सिटीवर डिपेंड करतो, बरोबर. वेव्ह थेअरीच्या अकॉर्डिंग करंट जो आहे तो, म्हणजे जी एनर्जी आहे ती इंटेन्सिटीवर डिपेंड झाली पाहिजे, जे की चुकीचं होतं. तर हे 3 रिझन लक्षात ठेवा. नेक्स्ट, बेसिक फीचर ऑफ फोटॉन. फोटॉनचे फीचर रीड करून घ्या, सिंपल फीचर्स आहेत. फोटॉनचं मोमेंटम वगैरे हे आपण बघितलं आधी. चला, हे एक्झाम्पल्स तर आपल्याला नाही बघायचे आहेत. आईन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट, हे क्वेश्चन्स कधी कधी आलेले आहेत, एकदा बघून घ्या, तशी PDF तुम्हाला मिळणारच आहे. आता आईन्स्टाईन्सचे पॉस्ट्युलेट पण आपण बघितले, बघा ना, हे आपण शिकलोय ना खूप डेप्थमध्ये. E = h/, प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू सगळं सांगितलंय तुम्हाला. हे फक्त एकदा रीड करायचं आहे टेक्स्टबुकमधनं तुम्हाला. जिथं थांबावं लागेल तिथं थांबू, गरज पडेल तिथे. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम h/, -μ0. हां, हे बघितला फॉर्म्युला कसा आला सांगायची गरज नाही. जर फ्रिक्वेन्सी न्यू लेस दॅन μ0 असेल तर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम निगेटिव्ह, म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन्स निघणार नाही. म्हणजेच याचा अर्थ जर न्यू म्हणजे इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी, लक्षात ठेवा. न्यू म्हणजे इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी असणार. कळालं तुम्हाला? μ0 म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असणार. कळालं इथपर्यंत? तर जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा कमी असणार, मग काय अरे भाऊ, मग काय फोटो इलेक्ट्रॉन निघणारच नाही, संपला विषय. जर इक्वल असली तर कायनेटिक एनर्जी 0 येणार. म्हणजे होतं काय, हे क्वेश्चन खूप जणांना पडतो आणि बरोबर आहे क्वेश्चन, की फ्रिक्वेन्सी जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड एवढी असली मग काय होणार सर?
अरे मग काय होणार सांगतो, मग होणार असं की इलेक्ट्रॉन निघणार पण त्याच्याकडे तेवढी एनर्जी उरणारच नाही की तो तिकडे कलेक्टर प्लेट पर्यंत जाईल, तो निघून परत मध्ये येऊन जाईल, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी 0 पकडल्या जाते. दॅट्स इट, सेकंड पॉइंट. हेन्स फोटो इलेक्ट्रॉन्स आर जस्ट इमिटेड विथ 0 कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट, जर न्यू ग्रेटर दॅन न्यू नॉट असेल तर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम पॉझिटिव्ह असणार, बस. नेक्स्ट, एक्सप्लेनेशन ऑफ सेकंड कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, इंटेन्सिटी डिपेंड करते नंबर ऑफ फोटॉन्स वरती, आणि नंबर ऑफ फोटॉन्स जास्त तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त निघतील, म्हणजेच करंट जास्त येईल. तेच इथं सांगितलंय तुम्हाला, हे आपण बघितलंय, आधी वेळ दिला म्हणून इथं वेळ देण्याची गरज नाही पडत आहे. ठीक आहे. थर्ड, इन इक्वेशन 1 एच अँड न्यू नॉट फॉर अ गिवन इमिटर आर कॉन्स्टंट. हा, एच तर कॉन्स्टंटच आहे ना, एच तर कॉन्स्टंटच आहे. न्यू नॉट कशावर डिपेंड करत आहे, न्यू नॉट इन्सिडेंट लाईट वरती, आणि फाय नॉट मेटल प्लेट वरती. आणि कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करते, कायनेटिक एनर्जी स्पीडवर, स्पीड म्हणजेच फ्रिक्वेन्सी, तर कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय, तेच आहे, परत परत रिपीट करताय. इलेक्ट्रॉन्स विदाउट एनी टाइम लॅग इमिट होतात, काहीच टाइम लॅग नसतो, 10⁻⁹ सेकंड मध्ये बाहेर निघतात. नंतर वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट लाइट बिहेव्स एज अ पार्टिकल and its energy is absorbed and released in the bundles of quanta named as photons. ठीक है, photon has an associated momentum along with energy it carries. Then all photons electromagnetic radiations of a particular frequency has same energy and momentum. एका रेडिएशनच्या सगळ्या फोटॉन्सची एनर्जी सेम असणार आणि मोमेंटम सेम असणार. एक फॉर्म्युला सांगू का, दोन हिरोईनच्या नावाने हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता तुम्ही. E इज इक्वल्स टू लक्षात ठेवायचं प्रियंका चोपडा. E इज इक्वल्स टू लक्षात ठेवायचं प्रियंका चोपडा. खूप सारे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस डिराईव्ह करणार आहोत आपण हा यूज करून. प्रियंका चोपडा आवडते, प्रियंका चोपडा लक्षात ठेवा. परिणीती चोपडा आवडते, परिणीती चोपडा लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. P म्हणजे मोमेंटम आणि C म्हणजे स्पीड ऑफ लाईट. ती स्पीड ऑफ फोटॉन सुद्धा असते. क्लिअर, चला. फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. फोटॉन्सवर कोणता चार्ज नसतो ना, कोणता चार्ज नसतो तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचा प्रश्नच येणार नाही त्याच्यात. फोटॉन्स कॅन हॅव पार्टिकल लाईक कोलिजन्स विथ अदर पार्टिकल्स सच एज इलेक्ट्रॉन्स. फोटॉनचं कोलिजन होऊ शकतं, जसं इलेक्ट्रॉनचं कोलिजन होऊ शकतं तसंच. इन फोटॉन पार्टिकल कोलिजन एनर्जी अँड मोमेंटम ऑफ द सिस्टम आर कन्झर्व्ड बट द नंबर ऑफ फोटॉन इज नॉट कन्झर्व्ड. फोटॉन ऑलवेज मूव विथ स्पीड ऑफ लाईट. ही आता चौथ्यांदा पॉइंट आलाय. ठीक आहे, and mass of photon is not defined as we do for a particle in Newtonian mechanics. हा, फोटॉन म्हणजे लाईट कधीच थांबलेला नसतो, तर त्यामुळे फोटॉनचा मास आपण डिफाइन नाही करू शकत, पण हा त्याचा रेस्ट मास अज्युम केला जातो 0 आहे. झालं. वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी, वेअर डज इट अप्लाय. हे एकदा रीड करायचं. 4 पॉइंट याच्यात फक्त, बस संपलं. कळालं का इथपर्यंत. आता इथं फॉर्म्युले येतात डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचे, त्याचे पुढे बघूयात आपण. आधी फोटोसेल बघून घेऊयात. फोटोसेल काय असतं. फोटोसेल सेम असतं. सेमीकंडक्टरचा व्हिडिओ आधीच आला होता. सेमीकंडक्टरमध्ये फोटोडायोडमध्ये फोटोसेल एक वर्ड यूज झाला होता, तेव्हा मी बोललो होतो की डुअल नेचरमध्ये बघणार आहोत, तर तो डुअल नेचरचा वेळ आलाय. फोटोसेल बाकी वेगळं काहीच नाही. फोटोसेल म्हणजे एक असं एक ट्यूब असते, इव्हॅक्युएटेड ट्यूब, व्हॅक्यूम क्रिएट केलेली. त्याच्यात एक मेटल प्लेट असते, त्याच्यावरती लाईट पडतं आणि करंट फ्लो होतो. सर वेगळं काय, हेच तर शिकत आलोय, हाच तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. करेक्ट आहे. चला, आता फोटोसेल जे असतं ना, वेगळं काहीच नाहीये. मी आता रीड करेल तर तुम्हाला वाटेल हे तर सगळं शिकलोय आपण आता. फोटोसेल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वरतीच वर्क करतं. क्लियर. चला. Photocell is a device that makes use of photoelectric effect and converts light energy into electrical energy. संपलं. लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं. नेक्स्ट, सम ऍप्लिकेशन्स मेन्शन करा. फोटोसेल इज यूज टू ऑपरेट कंट्रोल सिस्टम अँड लाईट मेजरिंग डिव्हाइसेस. लाईट मेजरिंग कसं डिव्हाइस, लाईट कसं मेजर होणार. समजा फोटोसेल मधनं आता आपण ॲमीटर लावलं, करंट मेजर होतोय. जर करंट वाढला याचा अर्थ काय, लाईटची इंटेन्सिटी वाढली, तर आपण लाईटची इंटेन्सिटी सांगू शकतो ना. म्हणजे लाईट किती इंटेन्स आहे, किती कमी इंटेन्स आहे, करंट वरनं आपण बघू शकतो, तर त्यावरनं लाईटच मेजर करतोय ना आपण. नेक्स्ट, लाईट मीटर्स इन फोटोग्राफिक कॅमेराज मेक यूज ऑफ फोटोसेल टू मेजर इंटेन्सिटी ऑफ लाईट.
आता मी तेच सांगितलं, फक्त इथं कुठं कुठं वेगळ्या ठिकाणी यूज होत आहे ते बघू शकतो. स्ट्रीट लाईट्स मध्ये यूज होतं ऑन ऑफ साठी. स्ट्रीट लाईट्स असतात बघा खूप सारे की दिवसभर ते ऑफ असतात आणि रात्री ऑन होतात. सेन्सर्स लावलेले असतात, त्यावरती लाईट वगैरे येत असतात, सोलारवरचे मोस्टली. इट कॅन बी यूज टू ऑपरेट अ काउंटर इन काउंटिंग डिव्हाइसेस ऑर टू सेट बर्गलर अलार्म. बर्गलर अलार्म बघितलंय आपण. ट्रॅफिक लॉज डिफॉल्टर्स, ट्रॅफिक लॉज डिफॉल्टर्स मध्ये पण फोटोसेल यूज होतो. ठीक आहे, ट्रॅफिक लॉ डिफॉल्टर्स मध्ये पण फोटोसेल यूज होतो. चला पुढे जाऊया. आता येणार डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. ठीक आहे, जस्ट एक सेकंड पाणी पितो. चला, लुईस डी ब्रॉग्ली प्रपोज्ड दॅट रेडिएशन हॅज ड्युअल नेचर. मी स्टार्टिंगला बोललो बघा, हा जो लेक्चर आपला वन शॉट सुरू झाला तेव्हाच मी बोललो की डी ब्रॉग्ली खूप चतुर असे सायंटिस्ट होते, कारण की बाकी सायंटिस्ट भांडत होते वेव पार्टिकल. डी ब्रॉग्ली आले म्हटले दोन्ही पण नेचर आहेत, भांडू नका. तर यांनी वेव आणि पार्टिकल दोघांमध्ये कंपॅरिझन दाखवलं आणि त्यांना दोघांना कम्पेअर केलं. कसं कम्पेअर केलं मी सांगतो तुम्हाला. आता लक्ष द्या, डी ब्रॉग्लींनी सांगितलं की कोणताही पार्टिकल असू दे ज्याच्याकडे मास आहे, म्हणजे त्याच्याकडे मोमेंटम असणार, कारण तो मोशन मध्ये असेल तर 100% त्याच्याकडे काय असेल, मोमेंटम असेल. मास आणि मोमेंटम ज्या पार्टिकलकडे आहे संपला, त्याच्याकडे एक एनर्जी असते आणि त्याच्यासोबत असोसिएटेड एक वेवलेंथ सुद्धा असते. म्हणजे काय, वेवलेंथ सुद्धा आलं. तर मी आता जस्ट एक फॉर्म्युला लक्षात करायला लावला तुम्हाला, E इज इक्वल्स टू पी सी. पी म्हणजे काय, मोमेंटम ऑफ फोटॉन. तर मला सांगा, याला E इज इक्वल्स टू पी सी आहे ना, तर E इज इक्वल्स टू पी सी याला मी काय लिहू शकतो, कसं लिहू शकतो याला सांगू शकता? मी याला P इज इक्वल्स टू E बाय सी लिहू शकतो. ठीक आहे, मला सांगा P E एनर्जी किती असते फोटॉनची, एच न्यू डिवायडेड बाय काय होऊन जाणार, एच न्यू डिवायडेड बाय सी होऊन जाणार. इथपर्यंत काही डाऊट नसणार तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. मला सांगा न्यूचा फॉर्म्युला काय असतो? हे सगळं आपण आधी बघितलंय आणि आपण हे रिलेट करून बघतोय, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले रट्टे मारण्याची गरज नाही असणार. P इज इक्वल्स टू एच बाय सी, तसंच होतं. न्यूच्या जागी E दिसतंय का, एच बाय सी तसंच ठेवा. न्यूच्या जागी ना सी बाय लॅम्बडा पुट करा, तर इथं सी आणि सी कॅन्सल होऊन जाणार. तर इथं काय राहणार, P इज इक्वल्स टू एच बाय लॅम्बडा. लक्ष द्या, लॅम्बडा इज इक्वल्स टू एच बाय पी म्हणा ना, एकच गोष्ट आहे ना. येस सर, हा फॉर्म्युला असतो डी ब्रॉग्ली वेवलेंथचा. डी ब्रॉग्ली वेवलेंथचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा इज इक्वल्स टू एच बाय पी. एच म्हणजे काय असतं, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे आपला, आणि पी म्हणजे काय असतं, पी म्हणजे मोमेंटम आहे, आणि ई म्हणजे एनर्जी असते. चला बघा इथं वाचा, द मोमेंटम पी कॅरीड बाय अ फोटॉन ऑफ एनर्जी इज गिवन बाय द रिलेशन. हे सगळे रिलेशन्स त्याचेच आहेत, हे सगळे रिलेशन्स त्याचेच आहेत, लक्षात ठेवा. मला सांगा लॅम्बडा इज इक्वल्स टू एच बाय पी आलं ना, आणि पी ला मी काय लिहू शकतो, एम इंटू सी लिहू शकतो जर लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करता येतं, आणि इन जनरल लिहायचं तर एम इंटू व्ही लिहू शकतो. व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी. मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती ना तुम्हाला, एम व्ही. बस तेच लिहिलं मी, इथपर्यंत काहीच डाऊट नसणार. आता काय ना, ह्याचे खूप वेगवेगळे फॉर्म्युले येतात, आणि ह्याच्यात तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे मी. ह्याच्यात मी तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे, ज्याच्याने तुमचे क्वेश्चन्स खूप इझी होणार आहेत. बघा मी आधीच करतोय, आता ऍक्च्युली क्वेश्चन्स पुढे दिलेले आहेत. ठीक आहे, मी याच्यात एक स्लाइड ऍड करतो आणि याच्यातच लिहितो. पुढच्या क्वेश्चनचे सुद्धा आन्सर तुम्हाला इथेच मिळतात. ठीक आहे, चला कुठपर्यंत आलो होतो आपण, बघा कुठपर्यंत आलो, म्हणजे लास्ट स्टेप मध्ये आपण इथपर्यंत आलो ना. लॅम्बडा इज इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही. आता मी तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवतो, जो तुम्हाला बुक्समध्ये इतक्या डेप्थमध्ये डेरिव्हेशन नाही दिलेलं, पण याचं डेरिव्हेशन येतं मी आता तुम्हाला दाखवलं. बघा व्ही म्हणजे काय असते, व्हेलॉसिटी ना.
कायनेटिक एनर्जीमध्ये सुद्धा तर येते. कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ mv² असते. आणि कायनेटिक एनर्जीला जर मी EK म्हटलो, तुम्हाला सांगा इथं v² जागी मी काय लिहू शकतो, 2EK/m लिहू शकतो. EK म्हणजे कायनेटिक एनर्जी बरं का. तर v इज इक्वल्स टू काय होऊन जाणार, √2EK/m होऊन जाणार. तर ही व्हॅल्यू इथं पुट करतो v ची. मी जितकं बॉक्स करतोय ना ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आता मी इथे एक स्टेप एक्स्ट्रा सांगत असतो, पण इथं आता आपण तसंही वन शॉट मध्ये आलो आहोत. m ला मी √m × √m लिहिल, m ला मी √m × √m लिहिल, तर काय जाईल, एक √m कॅन्सल होईल. इथं काय होऊन जाईल, फक्त इथं एक m राहील. तर इथं मी सिम्पली याला काय लिहू शकतो, √2m EK. हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कशासाठी माहिती आहे का, या डी ब्रॉग्लीशी रिलेटेड इलेक्ट्रॉनसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, इलेक्ट्रॉनसाठी. कसा आला माहिती आहे का, 2-3 स्टेप स्किप केल्या मी, बुकमध्ये पण नाहीये, पण का स्किप केल्या, इथं m आहे ना, m ला √m × √m लिहा. √m मधला एक m इकडे चालला जाईल, इथं एक √m राहील ना, तर त्या √m ला मी इकडे याच्या सोबतच लिहून टाकलं, बस संपलं. आता इलेक्ट्रॉनसाठी हे फॉर्म्युले खूप जास्त यूज होतात, कारण इलेक्ट्रॉन इमिशनच होतं आपलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. इलेक्ट्रॉनसाठी मी मास mच्या जागी मास ऑफ इलेक्ट्रॉन लिहिणार, आणि EK कायनेटिक एनर्जीच्या जागी काय लिहावं लागणार, कायनेटिक एनर्जीच्या जागी QV लिहिणार. चार्ज पार्टिकल आहे तर याला मी EV लिहिणार. स्टॉपिंग पोटेन्शियल का नाही, आपण फोटो इलेक्ट्रिक साठी नाही बघत आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल नाही लिहायचं, EV लिहायचं फक्त. E म्हणजे तुम्हाला माहिती आहे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, आणि V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. लॅम्बडा इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, H डिवायडेड बाय √2 × मास ऑफ इलेक्ट्रॉन × EV. मला सांगा, याच्यात H ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, याच्यात मास ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स न्यूक्लियरमध्ये, आणि याच्यात E ची सुद्धा व्हॅल्यू माहिती आहे, आणि 2 तर कॉन्स्टंटच आहे. तर ह्या सगळ्या जर व्हॅल्यू या सगळ्या जर व्हॅल्यू पुट केल्या इथं, तर ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यावरती काय होतं माहिती आहे का, एक फॉर्म्युला मिळतो 12.28 डिवायडेड बाय √V. सर √V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आणि पोटेन्शियल डिफरन्स कशात बघणार माहिती आहे का तुम्ही, व्होल्टमध्ये बघायचा. आणि ही जी वेव्हलेंथ आहे ही तुम्हाला अँगस्ट्रॉम मध्ये मिळणार. कशात मिळणार, अँगस्ट्रॉम मध्ये मिळणार. अजून एक फॉर्म्युला मिळतो याचा, सर ट्रिक सांगणार होते, सांगतोय, 2 मिनिटं थांबा फक्त. नॅनोमीटर मध्ये जर लिहायचं आहे तर 1.228 लिहायचं, याला डिवाइड मध्ये √V लिहून टाकायचं, संपलं. सर V कशात लिहायचं, V त्याच्यातच लिहायचं बाळांनो, व्होल्ट मध्ये. वरती पॉईंट केला ना चेंज. हा, आता ट्रिक काय सर, ट्रिक अशी आहे की जर MCQ मध्ये हा क्वेश्चन आला तर तुम्ही याला सरळ असं लिहून टाका, 150/V. यात तुम्हाला लॅम्बडा मिळणार अँगस्ट्रॉमला. सर हे का बरं सांगताय, हे कसं काय सांगताय तुम्ही, कशाच्या बेसिसवर सांगताय, प्रूफ करून दाखवतो, जस्ट अ सेकंड. मी √150 यासाठी लिहिलंय. तर 12.28 इंटू जर तुम्ही 12.28 करता ना तर तुम्हाला 150.79 मिळतं. किती मिळतंय, 150.79 मिळत आहे. मोठं करू याला, व्हॅल्यूला बघा, दिसतं. मग याला 150 लिहिण्यात काय अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे याच्यात. का बरं, का बरं, कारण की चेंजेस नाही होते ना, सेम आन्सर मिळेल ना. आणि √150 का बरं लिहिलं, कारण की ही व्हॅल्यू तुम्हाला 50, 100 अशी दिलेली असते. तर 50 लिहिलं तर 150/50 √3, √3 1.73. तोंड आणि पाठ असल्या पाहिजे √2, √3च्या व्हॅल्यू, आणि ln2ची व्हॅल्यू पण. चला, हे झालं तुमचं डी ब्रॉग्लीचं एक्सप्लेनेशन. अपेक्षा करतो कळायला असणार. लास्ट पॉईंटवरचे जाऊयात आता. हे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस ऑलरेडी डिस्कस केले आपण, ठीक आहे. सगळे क्वेश्चन डिस्कस झाले, तुम्ही एकदा टेक्स्टबुक बघू शकता. डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंटसाठी क्वेश्चन येण्याचे चान्सेस तसे खूप कमी आहेत, कारण की जास्त क्वेश्चन आलेले नाही त्याच्यावरती. पण तुम्हाला सांगतो मी काय लक्षात ठेवायचं आहे बघा. इम्पॉर्टन्स काय सगळ्यात आधी डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंटचा. डॅव्हिसन अँड जर्मर पहिले सायंटिस्ट होते की त्यांनी फेनॉमेना, डिफ्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्सचा फेनॉमेना ऑब्झर्व केला. कसा ऑब्झर्व केला त्यांनी, निकेल क्रिस्टल वगैरेचा यूज केला होता, आणि ते यूज करून त्यांनी इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन बघितलं होतं. कसं मी सांगतो तुम्हाला बघा, ॲज इट इज बघा, अशीच डायग्राम ड्रॉ करायची. हे जे आहे ना, हे इथं टंगस्टन फिलामेंट असतं. हे F म्हणजे काय, टंगस्टन फिलामेंट. अच्छा, टंगस्टनच का बरं यूज होतं तेही सांगतो तुम्हाला.
टंगस्टन जर हीट झालं ना तर तो इलेक्ट्रॉन गन सारखं काम करतो. कळालं का काय बोललो मी? टंगस्टन जर हीट झालं तर तो इलेक्ट्रॉन गन सारखं काम करतो, म्हणजे त्यातनं इलेक्ट्रॉन निघतात असे. तर जेव्हा हा फिलामेंट हीट झाला, इकडून इलेक्ट्रॉन निघतील. इथं निकेल क्रिस्टल ठेवलाय. निकेलचा क्रिस्टल काय करेल? इलेक्ट्रॉनना डिफ्रॅक्ट करेल. इथं काही अँगल दिसतोय तुम्हाला थीटा, तर तो थीटा अँगलने इथं इलेक्ट्रॉनला डेव्हिएट करेल. आणि इकडे तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर दिसतंय, इलेक्ट्रॉन आलं की नाही आलं. आणि मुव्हेबल डिटेक्टर येते. मुव्हेबल डिटेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉन किती अँगलवर आला हे आपल्याला कळणार. अँगल ऑफ डिफ्रॅक्शन कळाला, स्कॅटरिंग अँगल कळाला, डिफ्रॅक्टेड इलेक्ट्रॉन बीम. क्लिअर? बघा पूर्ण सेटअप एनक्लोज जास्त इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये का बरं माहिती आहे आपल्याला. इट युजेस अन इलेक्ट्रॉन गन, अ डिव्हाइस टू प्रोड्यूस इलेक्ट्रॉन्स बाय हिटिंग अ टंगस्टन फिलामेंट using battery B. Electrons from the gun are accelerated through a vacuum to a desired velocity by applying suitable accelerating potential. ठीक आहे. This beam of electrons falls on nickel crystal and scattered in different direction. निकेल क्रिस्टल वर जसे इथे इलेक्ट्रॉन पडतात तर ते स्कॅटर होतात डिफरंट डायरेक्शन मध्ये. आणि मुव्हेबल डिटेक्टर गॅल्व्हॅनोमीटरच्या हेल्पने आपण मेजर करू शकतो की ते किती अँगल वरती गेलेले आहेत. कळालं? नेक्स्ट एकदा रीड करा, तुम्हाला क्लिअर होईल. याचे इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं बघा. डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट मध्ये काय त्यांनी पोटेन्शियल व्हॅरी केलं 44 व्होल्ट पासून 68 व्होल्ट पर्यंत. पण त्यांना पीक म्हणजे मॅक्सिमम जे डेव्हिएशन असतं ते ऑब्झर्व झालं. स्कॅटरिंग अँगल 50 डिग्री वरती खूप जास्त इलेक्ट्रॉन्स होते आणि तेव्हा पोटेन्शियल होतं 54 व्होल्ट. तर मला सांगा, मी लॅम्बडा कॅल्क्युलेट नाही करू शकत का? हा फॉर्म्युला मी आता दाखवला ना तुम्हाला. तर हे व्हीच्या जागी 54 व्होल्ट पुट केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळते 0.167 नॅनोमीटर. हे काय? फॉर द इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन मेजरमेंट्स द वेवलेंथ ऑफ मॅटर वेव्स असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन्स वॉज फाउंड टू बी 0.165. द टू व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा. टू व्हॅल्यूज म्हणजे एक तर हे आणि हे. ह्या वेवलेंथ वरती मॅक्सिमम इलेक्ट्रॉन स्कॅटर झाले होते. क्लिअर झालं? म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती? 54 व्होल्ट जर पुट केला तर लॅम्बडा मिळाला तुम्हाला 0.167 नॅनोमीटर्स. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचं. चॅप्टर संपला, हे एकदा रीड करायचं, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आणि हे आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी तर बघितलंच आहे. ठीक आहे, इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. आता हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन तुम्ही आपण बघू आपण पुढे. ठीक आहे, MCQ हे एक्सरसाइजचे क्वेश्चन आहेत. बघा PGMN चॅनलवरती आता तुमच्या एक्झामसाठी भरपूर मॅरेथॉन सेशन 1 मार्क 2 मार्क 3 मार्क 4 मार्क वेगवेगळे सेशन, न्यूमरिकलचं सेशन वेगवेगळं, महामॅरेथॉन वेगळं, खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत 11 तारखेपासून तुमचा इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर. तर त्या चॅनलवरती पण या. ठीक आहे, तर तिथं पण तुम्हाला कळेल. तर चला आपण इथे थांबूया. अपेक्षा करतो व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल. तुमचं वन शॉट रिव्हिजन एकदम जबरदस्त असं झालं असणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, टाटा.